मिळणारे इन्स्टिट्यूट कडनं ती पुस्तकं तुम्हाला दाखवायला आणलेली. हे बघ, 3 बुकलेट आहेत. पहिलं, दुसरं आणि तिसरं. बरं, तिन्ही एकत्र धरू शकत नाही, मला 2च हात. ठीक. अशी 3 बुकलेट आपल्याला इथल्या काळामध्ये मिळून जातात. ते आपण त्याला म्हणतो प्रिंटेड नोट. दुसरी गोष्ट आपण म्हणलं की अभ्यास करत असताना आपण पीपीटीचा वापर करतो. तर आज आपण अभ्यास करताना करणारच आहे, तर तुम्हाला आपण अंदाज येईल की नक्की काय आहे. आपण ती पण जी पीपीटी आहे ती तुम्हाला तुमच्या ऍपवर तुमची जिथे बॅच असेल तिथे ती पीपीटी तुम्हाला टॉपिक कम्प्लीट झाला की तुम्हाला तिथे मिळेल. तिथून तुम्ही ती वाचू शकता, त्याच्यावरनं अभ्यास करू शकता, नोट्स काढू शकता. ठीक आहे. तर माझं काम मी करून आलो. तुम्हाला एक काम दिलं होतं. काय दिलं होतं? सिलेबस कॉपी प्रिंट आउट आणायला सांगितली होती. हार्ड कॉपी मध्ये आणायला सांगितलं होतं. आणली का रे मग सगळ्यांनी? दाखवा बरं जरा. काय काय लोकांनी आणली. वेगळेच कागद दाखवू नका. काय सांग, आणल्या बऱ्याच लोकांनी आणली. काही लोक विसरलेली आहे की नाही. तर नक्की आणा. पुढचं लेक्चर आपलं कधी असेल? मंडेला. नेक्स्ट मंडेला आपलं पुढचं लेक्चर असेल. पहिले 2 आठवडे, काही आठवडे आपण आठवड्यातून 2-2 दिवस घेतो. वॉर्मअप करतो, मोमेंटम बिल्डअप करतो. जसं मोमेंटम बिल्डअप होईल तसं आपण 4 दिवसाच्या आसपास आपली दर आठवड्यामध्ये लेक्चर्स असतात. ते तुम्हाला पिरियॉडिकली त्याच्या सूचना दिल्या जातील. कधी कधी बॅचचं टायमिंग असेल. मग आज सुरुवात करूया अभ्यासाला, बरोबर की नाही? आणि अभ्यासाला सुरुवात करत असताना आज आपल्याला सिलेबस मधला पहिला धडा अभ्यासाला घ्यायचा आहे. काय नाव आहे सिलेबसच्या पहिल्या धड्याचं? येस, समाजशास्त्र एक विद्याशाखा. ते युनिटचं नाव आहे. युनिट मध्ये त्यांनी सब पॉइंट दिलेत किंवा त्याला आपण म्हणूया धडे दिलेले. काय काय धडा दिल्या बरं सिलेबस मध्ये, बघून सांगा जरा मला. आधुनिकता, सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय. येस, बघा असं मोठं नाव त्यांनी आपल्याला दिलेलं दिसतंय. मग ते जे नाव दिसतंय त्याच धड्याची आज आपल्याला चर्चा सुरू करायची. मग बघा, तुमच्यासाठी ते नाव तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो. येस, बघा दिसतंय का? आज धडा आहे की नाही? चला मग अभ्यासाला सुरुवात करूया. आणि सुरुवात करत असताना समजून घ्यायचंय समाजशास्त्राचा उदय कसा होणार. आता हा जो धडा आहे, हा धडा आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभाजन कसं केलेलं आहे किंवा डिवाइड केलेलं आहे. मग हा धडा डिवाइड का केलाय? कारण सिलेबसची तशी डिमांड आहे. आणि ही जी सिलेबसची डिमांड आहे ही आपल्याला कशातून समजते? कालची जी चर्चा मांडली ती थोडीशी रिवाइज करतोय. तर आपल्याला ही समजलेली आहे प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन पेपर अनालिसिस. मग मी जेव्हा प्रिव्हियस इयर्सचं क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो तेव्हा मला कळतं की अच्छा, हा जो धडा आहे या धड्यावर 4 ते 5 पॉइंटच्या संबंधामध्ये आतापर्यंत प्रश्न विचारले. कोणते ते पॉइंट आहेत, काय काय या धड्यामध्ये आपल्याला अभ्यासायचंय? बघा तुमच्या समोर एक आपण असं म्हणूया या धड्याची आज आपल्याला, आज नाही 1-2 लेक्चर मध्ये जे सगळे मुद्दे चर्चा करायचे त्याची एक लिस्टच तुमच्या समोर दिसते का सगळ्यांना? येस, बघा जवळजवळ एक 10 मुद्दे आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 मुद्दे जे स्वतंत्र नवीन मुद्दे म्हणून आपल्याला अभ्यासामध्ये येतात. मग कोणत्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, काय काय आहे त्याच्यामध्ये, याची सखोल चर्चा आपल्याला 2 ते 3 लेक्चर मध्ये डिवाइड करून कंप्लीट करायची. पण हे समजून घेण्याच्या अगोदर किंवा या मुख्य विषयाला हात घालण्याच्या अगोदर थोडस बेसिक समजून घेऊया. आपल्या धड्याचं नाव आठवूया. काय आपल्या धड्याचं नाव? आपल्या धड्याचं नाव आहे युरोपातील आधुनिकता, सामाजिक बदल आणि समाजशास्त्राचा उदय. समाजशास्त्र एक विद्याशाखा विषय म्हणून त्याचा उदय कसा झाला, ओरिजिन कसं झालं. पण आता आपण जर बघितलं तर समाजामध्ये आपल्याला आधुनिकता येण्यासाठी काही गोष्टी घडणं अपेक्षित असते. मग हीच चर्चा म्हणजे हे जे आपल्याला धड्याचं नाव इथं लिहिलेलं दिसतंय याची आपण सिक्वेन्स थोडीशी चेंज करूया आणि आपण असं म्हणूया की बाबा अभ्यास करत असताना मला काय केलं पाहिजे? सुरुवातीला सामाजिक बदलांचा अभ्यास केला पाहिजे.
ठीक आहे. कुठल्या सामाजिक बदलांचा अभ्यास केला पाहिजे? साहजिक आहे, युरोपातील, कारण आपला धडा तो आहे. युरोपातील सामाजिक बदल कोणकोणते झाले, कसे कसे झाले, याचा अभ्यास केला पाहिजे. या बदलांमुळे समाजामध्ये आधुनिकता कशी आली आली का, याची चर्चा केली पाहिजे. म्हणजेच काय तर बघा, आपण जे वरती आपल्या इंट्रोडक्शन मध्ये किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते कोणते आहेत, तिथे जे जे काही पॉइंट्स लिहिले आहेत, उदाहरणार्थ बघा, पुनरुत्थान चळवळ, धर्म सुधारणा, वैज्ञानिक आणि व्यापारिक क्रांती, प्रबोधन काळ, फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती, हे सगळे मुद्दे म्हणजे युरोपात घडलेल्या सामाजिक बदलासाठी महत्वाच्या घटना आहेत. या सगळ्या घटना आहेत ना. फ्रान्समध्ये क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, त्याच्या आधी धर्म सुधारणांचा कालखंड आला, त्याच्या आधी पुनर्जागरणाचा कालखंड आला. म्हणजेच काय, या वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या कालखंडामध्ये युरोपामध्ये घडल्या, ज्याच्यामुळे समाज बदलायला सुरुवात झाली. आणि ही सुरुवात जी आहे ती कुठेतरी जाऊन शेवट होतो, म्हणजे आपण त्याचा म्हणतो त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो. तो परिणाम म्हणजे आधुनिक. बरोबर की नाही? मग कधी झाली रे ही सगळी सुरुवात? तर जर अभ्यासाच्या दृष्टीने बघायचं झालं तर मी म्हणेन 14व्या शतकामध्ये. युरोपामध्ये बदलायला सुरुवात झाली. मग 14व्या शतकाच्या अगोदर काय होतं युरोपामध्ये? समाज तर होता, पण त्या समाजाला म्हणलं जातं डार्क एज ऑफ युरोप. इंग्रजी भाषा. डार्क एज म्हणजेच काय? समाज निद्रिस्त अवस्थेमध्ये होता. निद्रिस्त होता म्हणजे काय? लोक झोपेत होती का? समाज झोपेत होता का? झोपेत होता ही त्याच्यासाठी वापरलेली शब्द रचना आहे. त्याचाच अर्थ आहे समाजामध्ये बदल होत नव्हता. समाज अतिशय काय होता? स्टॅग्नंट मोड मध्ये होता. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं डार्क एज ऑफ युरोप. 13व्या शतकापूर्वी काय होता? समाज निद्रिस्त अवस्थेमध्ये आपल्याला दिसतो. निद्रिस्त अवस्थेमध्ये म्हणजेच काय? आपण त्याला म्हणूया की बदल होत नाहीये समाजात. 14व्या शतकात काही घटना घडल्या. उदाहरणार्थ आपण म्हणतो की जागरण झालं. आणि ही जी घटना आहे या कंटिन्यू होत राहिल्या फॉर 15व्या शतक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात धर्म सुधारणा होताना दिसले. आणि त्यामुळे 16वं शतक आहे, त्या पूर्ण कालखंडामध्ये आपण असं म्हणूया की समाजामध्ये प्रबोधन झालं. याचाच परिणाम लोकांचा विचार मुक्त झाला. लोक धार्मिक गूढतावादापासून दूर गेली, रिलिजियस मिस्टिसिझम पासून दूर गेली, रिलिजियस डॉगमास पासून दूर गेली आणि स्वतंत्रपणे विचार करू लागली. स्वतंत्रपणे विचार केला की वैज्ञानिक बुद्धी जागृत झाली, विज्ञानाची बुद्धी आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार मांडला गेला, ज्याचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणावर कशावर दिसतो? फ्रान्सची राज्यक्रांती आणि काय झालेली दिसते? औद्योगिक क्रांती झालेली दिसते. ठीक आहे. मग ही जर चर्चा इथे मी मांडतोय, तर याच्यामुळे समाजामध्ये बदल होतोय. कोणत्या प्रकारचा बदल आहे? समाज हा मॉडर्न होत चाललेला आहे, म्हणून आपण तिथे लिहूया मॉडर्निटी. कलर दिसतायत ना रे सगळे? आवर्जून थोडे वेगवेगळे कलर वापरतो, जेणेकरून प्रत्येक मुद्दा रिलेटेड आहे, वेगळा आहे, हे समजायला सोपं आहे. तर तुम्ही सगळेजण कॉन्सन्ट्रेशनने ऐका, समजून घ्या. जे जे महत्वाचं वाटतंय ते तुम्ही लिहून घेऊ शकता. बाकी डिटेल वाली मी नोट आहे ते तुम्हाला मिळणारच आहे, मग त्याची काळजी नसेल. ह्यातलं जे महत्वाचं वाटतं ते तुम्ही लिहून घेऊ शकता, पण समजून घेण्यावर जास्त भर असणं अपेक्षित आहे. तर समाजामध्ये पॉझिटिव्ह चेंज झाला. समाजामध्ये काय झालेली आहे? आधुनिकता आलेली आहे. या आधुनिकतेला समजण्यासाठी एका नवीन विद्याशाखेची गरज निर्माण झाली.
का विद्याशाखेची गरज निर्माण झाली? कारण जेव्हा समाज 13व्या शतकापूर्वीचा जो युरोपियन समाज आहे त्याच्यामध्ये शेकडो हजारो वर्ष स्थिर असणारी समाज व्यवस्था समजण्यासाठी काही ज्ञान उपलब्ध होतं. विशेषतः धार्मिक ज्ञानातून समाजाची बद्दलची समज निर्माण केली गेली होती. जसा जसा समाज बदलला, विशेषतः 14वे शतक ते 18वे शतक या 400 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला युरोपियन समाजामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या दिसतात ज्यातून समाज बदलत जाताना आपल्याला दिसतो. आणि 18व्या शतकानंतर 19व्या शतकानंतर हा बदल समजून घेण्यासाठी त्या काळी उपलब्ध असणारी जी इतर शास्त्र आहेत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, ही कमी पडत आहे. नक्की ती पूर्णपणे समाजाबद्दल अभ्यास सांगू शकत नाहीत आणि म्हणून तिथे गरज झाली एका नवीन विद्याशाखेची, एका नवीन विषयाची, जो समाजाचा अभ्यास पूर्णपणे 360 डिग्री अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी, समाजाचा संपूर्णतः अभ्यास करेल आणि त्यातून समाज आपल्याला समजून सांगेल. आणि म्हणून समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणार, समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणार एक विद्याशाखा, एक विषय, एक सब्जेक्ट निर्माण झाला आणि त्याला ओळखलं गेलं समाजशास्त्र. समाजशास्त्राचा उदय इथं आपल्याला झालेला एवढाच धडा आहे. तुम्हाला काय सांगतोस? एवढाच आहे धडा. पण आता मी जे सगळं काही बोललो ते आपल्याला ऐकल्यानंतर समजल्यासारखं वाटतं, पण ते तितकंसं समजलेलं नाही. कारण याच्यामध्ये जे जे शब्द मी सगळे वापरले त्याच्याबद्दलचा अभ्यास आपल्याला नाही. पुनर्जागरण म्हणजे नक्की काय मला माहित नाही. धर्मसुधारणा म्हणजे नक्की काय मला माहित नाही. प्रबोधन कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. फ्रान्सची क्रांती कुठेतरी थोडीशी वाचली इतिहासामध्ये, औद्योगिक क्रांती थोडी इकडे तिकडे वाचली, पण त्याचा सोशिओलॉजीशी कसा संबंध आहे, सोसायटीमध्ये कसे चेंज झाले याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ही जी आता आपण चर्चा मांडलेली आहे ही काइंड ऑफ इंट्रोडक्शन प्लस कन्क्लुजन आहे आपल्या 2 ते 3 लेक्चर्स. परीक्षेमध्ये एवढंच लिहायचं असतं, पण हे लिहिता यावं यासाठी ते समजणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी आपण लेक्चरचा आधार घेणार आहोत. आता चर्चा सुरू करूया आपल्या सगळ्या अभ्यासात. आता थोडस परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करूया. जसं मी तुम्हाला पहिल्याच लेक्चर पासून म्हणले की प्रत्येक वेळेस आपण कुठलीही गोष्ट डिस्कस केली की तिला मला परीक्षेमध्ये तिचा कसा उपयोग करता येईल ह्याच्याकडे माझं कायम लक्ष असतं. कारण माझा परीक्षार्थी दृष्टिकोन आहे ना. अरे बरोबर आहे की? आता विद्या तर अर्जन केली, पण मला परीक्षेसाठी हिचा कसा उपयोग करायचा हे देखील माहिती पाहिजे. मग आता जर मला परीक्षेत प्रश्न आला युरोपातील सामाजिक बदलातून आपल्याला समाजशास्त्राचा उदय झालेला दिसतो, यावर टिप्पणी द्या. येऊ शकतो का प्रश्न? मेक अ नोट ऑन इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी बिकॉज ऑफ लेट्स से सोशल चेंजेस इन द युरोपियन सोसायटी. नोट लिह. मग हे सगळं लिहिणारच आहे मी, पण ह्याच्यामध्ये मला जनरलाइज लिहिल्यासारखं वाटतं. थोडी सोशियोलॉजी आणता आली पाहिजे. मग सोशियोलॉजी कशी आणता येईल? एखाद्या अभ्यासक घेऊन येऊ शकतो आपण. ह्याचा कोणी ना कोणी अभ्यास केला असेल ना. हो आहेत मग एक अभ्यासक. त्या अभ्यासकांचं नाव आहे एम एम फ्रान्सिस अब्राहम. काय नाव आहे त्यांचं? येस, एम फ्रान्सिस. ठीक आहे. कोण होते हे? हे इंडियाना युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये, तिथे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. ते भारतामध्ये JNU नावाची पण एक युनिव्हर्सिटी आहे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी न्यू दिल्लीमध्ये, तिथे देखील ते लेक्चर घेण्यासाठी येत असतात. मोठे अभ्यासक आहेत समाजशास्त्राचे. आता ते कुठे शिकवतात, काय शिकवतात हे आपल्याला परीक्षेत लिहिण्याची गरज नाही, त्यांचं नाव लिहिलं तरी भासून जातं. आता एम फ्रान्सिस अब्राहम यांच्या मते युरोपियन समाजामध्ये जे बदल झाले त्याला ते काय करतात, 2 टाइप्स मध्ये, फॅक्टर्स मध्ये डिवाइड करतात. काय म्हणतात यांच्या मते? बघा, तर मी बोलता बोलता डिक्टेट करतो, तर तुम्ही नोट करून पण लिहून घेऊ शकता. युरोपातील सामाजिक बदल
दोन घटकांशी निगडीत आहे. कोणते आहेत ते दोन घटक? एक आहे बौद्धिक घटक आणि दुसरा आहे भौतिक घटक. बघा काय लिहिलं? बौद्धिक घटक, इंग्लिश मध्ये इंटलेक्च्युअल फॅक्टर्स, आणि दुसरा आहे भौतिक घटक, मटेरियल फॅक्टर. मग कोणते कोणते बौद्धिक घटक? आता आठवा, मगाशी आपण जी सगळी चर्चा मांडली. उदाहरणार्थ पुनर्जागरण, धर्म सुधारणा, प्रबोधन, फ्रान्सची राज्यक्रांती. या सगळ्या घटनांमधून काय झालं रे? या घटनांमुळे काय झालं? तो लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला. कसा बदल झाला? बघा, लोक मानवतावादी झाले. लोकांमध्ये एखाद्या धर्मशास्त्रात लिहिलंय म्हणूनच मी ते मान्य केलं पाहिजे हा विचार मागे पडला, आणि लोक म्हणायला लागले मला ज्या गोष्टीचा अनुभव येतो त्या आधारावर मी गोष्टीची सत्यता, वस्तुस्थिती मान्य करेल. कोणीतरी सांगितले धर्मगुरूनं, धर्मग्रंथानं, किंवा कोणी राजाने सांगितले म्हणून मी एखादी गोष्ट मान्य करणार नाही, तर ती मला काय पटली पाहिजे? माझ्या तर्काला पटली पाहिजे. तार्किक विचार समाजात वाढला. समाजामध्ये व्यक्तीचं स्थान महत्व झालं, व्यक्तिवाद वाढला. आधी काय होतं? समाजामध्ये समूहवाद होता, समूह महत्वाचा आहे. ते म्हणले नाही, व्यक्ती महत्वाचा आहे. इत्यादी बदल झाले. आता हे सगळे बदल कुठे झालेत रे? लोकांच्या एक कट कॉपी पेस्ट मास्टर्स. एक कॉपी पेस्ट मास्टर्स आहे, सगळे लावलेले आहे. दिसले तुम्ही सर गेले दिले तर, म्हणजे बाहेर वगैरे गेले तर आम्हाला सोशिओलॉजीचं मिळेल की नाही? असं काही नाही, सगळं मिळणार आहे. लिहायला मध्ये मध्ये वेळ पण देणार आहे. समजून घ्या, कारण मी ते सांगत असताना जे बोलतोय ते समजलं तर हे फार अवघड नाही. बघा काय काय बदल झाले. मानवतावादी बनला, व्यक्तिवादी बनला, तार्किक विचार करणारा व्यक्ती बनला. म्हणजेच काय झालं रे? मनुष्यच्या विचारामध्ये, बुद्धीमध्ये बदल झाला. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये आपल्याला काय झालेले दिसते? औद्योगिक क्रांती झालेली दिसते. औद्योगिक क्रांती ही बुद्धीमुळेच झाली, पण त्यामुळे समाजामध्ये आपल्याला काय झालेला दिसतो? भौतिक बदल झालेला दिसतो. बघा, आधी प्रोडक्शन वेगळ्या प्रकारे होत होतं, आता वेगळ्या प्रकारे व्हायला लागलं, मोठ्या प्रमाणावर, आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यातल्या त्या आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही जर बघितलं, जे मी वरती लिहिलंय तेच मी खालती लिहिलंय, सेमच लिहिलंय काय? पण आता बघा, समजून घ्या. परीक्षेमध्ये मला प्रश्न आला, नोट ऑन इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी. तर मी आधी जी चर्चा मांडली आणि आता जी चर्चा मांडली त्याच्यामध्ये कोणती जास्त सोशिओलॉजिकल आहे? कारण याच्यात मी काय कळलं, एका सोशिओलॉजीतल्या अभ्यासकांचा रेफरन्स घेतला आणि त्यात इनपुट्स पण ऍड केलेत ना, की युरोपातील समाजामध्ये जे बदल घडले त्या बदलांमध्ये बौद्धिक घटक आणि भौतिक घटक दोघांचाही समावेश आहे. आणि ज्या घटना घडल्या त्या बौद्धिक घटकाला प्रेरित ठरल्या. काही घटना घडल्या त्यांनी भौतिक घटक बदलले आणि म्हणून युरोपियन समाज बदलला, बदलून आधुनिक झाला. ही आधुनिकता समजण्यासाठी असणारी वेगवेगळी विद्याशाखा ज्या आहेत, वेगवेगळे विषय, सब्जेक्ट्स आहेत, ते सफिशियंट नव्हते. पूर्णपणे ते सांगत नव्हते, म्हणून एका नवीन विद्याशाखेची, एका नवीन विषयाची गरज पडली. तेच उत्तर मी दिलेलं आहे. फक्त मी काय केलं, त्याच्यामध्ये सोशिओलॉजी घेऊन आलो. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जर मला प्रश्नच असा विचारला, डिस्कस द इंटेलेक्च्युअल अँड मटेरियलिस्टिक फॅक्टर्स ऑफ सोशल चेंज अँड इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी. आता जर मी यांचा अभ्यास केला नसेल तर मला तिथे एक्झॅक्टली लक्षातच येणार नाही काय विचारले. अरे काय,
पण जर मी यांचा अभ्यास केलाय तर आता मला कळेल काय विचार. आता बघा, म्हणून इंग्लिश शब्द पण सांगितलं. आता मी सगळ्यात अभ्यास केलाय, पण मला एक्झॅक्टली लक्षातच आलं नाही इंटेलेक्च्युअल फॅक्टर आणि मटेरियलिस्टिक किंवा मटेरियल फॅक्टर म्हणजे काय विचारायचं. अभ्यास मी सगळा केला, मला हे फ्रान्सिस अब्राहम माहिती, सगळा धडा तोंडपाठ आहे माझं, पण क्वेश्चनच नाही समजला, क्वेश्चनच समजलं नाही तर उत्तर लिहिता येईल का रे? आणि म्हणून गरज पडेल तिथे तिथे आपण काय करणार आहोत, इंग्रजी भाषा अभ्यासणार आहोत. आता कळालं का? हा, आता 1-2 मिनिटं देतो, पटकन लिहू. मध्ये फक्त औद्योगिक सो आता तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलाय. आता आपण त्यातल्या प्रत्येक मुद्द्यामध्ये जाणार, तो समजून घेणार, आणि जेव्हा शेवट आपण तुम्ही परत या मुद्द्याकडे आलात किंवा या स्लाइडवर जर आलात, तुम्हाला आपोआप सगळं माहित असतं. ठीक आहे, आता जाऊया त्याच्या डिस्कशन. झाले सगळ्यांचं लिहून? जाऊयात आता पुढे. चला मग समजून घेऊया या 5 महत्वाच्या घटना ज्या युरोपातील समाजामध्ये घडल्या. त्यातली पहिली घटना आहे ती म्हणजे रेनेसान्स. इंग्लिश शब्द वापरला. काय आहे पहिली घटना? पुनर्जागरण झालेलं आहे युरोपियन समाजामध्ये. त्याला असा पुनरुत्थान असं पण म्हणलं गेलं त्याला. इंग्लिश मध्ये द रेनेसान्स. ओके, काय अर्थ आहे या शब्दाचा? तर या शब्दाचा सिंपल अर्थ आहे पुनर्जागरण. एक हा शब्द ऐकलाय का कुठेतरी? जागरण. जागरण बद्दल कधी घालतात ते? तुमचं झालं नाही? कधी घालतात मग? लग्न झालं का? परत का घालतात? हा, सोशलॉजी अशी आपल्या आजूबाजूलाच आहे बघा, फक्त नजर पाहिजे. काय घालतात? बरेच लोक म्हणले आम्हाला काय माहिती सर, आम्ही जाऊन मटण थांबलो. प्रॅक्टिकल आहे का नाही? काय करायचं उभा जाहीर गोंधळ? काय करायचं? हा, समाजात रूढी आहे, पण काय आहे त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना, का करायचं? हा, काय म्हणतायत बघा, त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. कोणत्या देवाचा घालतात जागरण गोंधळ? जी कुलदैवत आहे है की नाही? तर आमच्या कुळाची ही दैवत. आता हे नवीन जोडपं लग्न झालंय, नवीन त्यांच्या आयुष्याची सुरुवात होती, तर त्यांना शुभ आशीर्वाद नको का देवाचे, ईश्वराचे? बरोबर घालतात लोक, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कन्सेप्ट. तुम्ही 10 वाजता आधीच घालून घ्या. ठीक आहे, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे, आपण समजून घेऊया. प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या आहे. आपल्याला काय करायचं, त्यातला बेसिक मुद्दा घ्यायचा. सो कन्सेप्ट आपण फक्त कनेक्ट करतोय. तो जागरण गोंधळ नावाची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती काय आहे बाबा, की एक नवीन जोडपं आहे, ते नवीन आयुष्याची सुरुवात करतात, त्यांना शुभ आशीर्वाद असावे,
ईश्वराला काय करतात, आवाहन करतात की तू जागा हो, आशीर्वाद कर. आणि म्हणून त्यासाठी एक प्रकारची आपण प्रथा निर्माण केली. आणि मग 4 लोक आपण बोलवतो, काही पाहुणे, त्यांचा पण शुभ आशीर्वाद घेतला जातो. मटण केल्याशिवाय लोक येईना, मटण केल्याने असं आपण म्हणू. मग ही जी जागरण नावाची संकल्पना आहे, तीच आपल्याला युरोपमध्ये घडताना दिसते. कोणाचं जागरण करायचंय, कोणाला जाग करायचंय, तर युरोपच्या झोपलेल्या निद्रिस्त समाजाला जाग करण्याची ही घटना आहे, हा कालखंड आहे. कशातून जाग करायचंय, काय करायचंय नक्की, त्याचा पुनर्जन्म करायचा. का? कारण तो इतक्या वर्ष, इतक्या शेकडो हजारो वर्ष निद्रिस्त अवस्थेत आहे की त्यांनी काय करायचंय, अशा प्रकारे नवीन स्वरूपात जागृत व्हायचंय. जसं की साप कात टाकतो, तसं त्यांनी काय केलं पाहिजे, स्वतःला एक नवीन स्वरूप, नवीन जन्म घेण्याच्या घटना आहे. मग कशा प्रकारचं पुनर्जन्म आहे किंवा पुनर्जागरण आहे? बायोलॉजिकल आहे का? नाही. सोशल कशा प्रकारचं आहे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर. सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर होणारा पुनर्जन्म कुणाचा? युरोपियन समाज, युरोपियन समाज. म्हणजेच काय आहे, तर जो 13व्या शतकापूर्वीचा युरोपातील समाज आहे, तो आपल्याला मध्ययुगीन कालखंडातील धार्मिक तत्वांच्या आधारावर त्यांची जीवनशैली विकसित करताना दिसतो. तो रूढी, परंपरा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हिल प्रॅक्टिसेस त्याच्या अधीन केलेला दिसतो. मग याच्यातून त्याला जाग करायचंय. आणि अशा प्रकारे जाग करायचंय की त्यांनी जुनं सोडून नवीन स्वीकारलं पाहिजे, जुनी कात टाकून त्यांनी नवीन कातडी स्वीकारली पाहिजे, अशा त्या समाजाला जागृत करण्याची हा कालखंड आहे. मग आपण समजून घेऊया याची का गरज पडली आणि का बरं 13व्या शतकापर्यंत युरोपातील समाज निद्रिस्त अवस्थेत होता, अशी काय कारणं घडली होती आणि 13व्या शतकानंतर काय घडलं की त्याला जागृत व्हावं लागलं, हे समजण्यासाठी चर्चा मांडली. पण आता चर्चा मांडत असताना युरोपातील समाजाच्या मध्ययुगीन कालखंडातल्या इतिहासाचा अभ्यास आपला तितकासा नसेल. युरोपातील 13व्या-12व्या शतकातल्या 10व्या शतकातील युरोपातील इतिहासाचा अभ्यास शक्यता आपली कमी असण्याचा, कारण आपण युरोपात जन्माला आले नाही. पण आपण सगळे भारतात जन्माला, भारताबद्दल, मध्ययुगीन कालखंडाबद्दल आपल्याला बऱ्यापैकी ऐकून माहिती असेल. मग काय करूया, समजण्यासाठी भारताचं उदाहरण घेऊया आणि मग नंतर त्याला युरोपमध्ये अप्लाय करूया. मग चला भारताच्या उदाहरणामध्ये येऊया, भारत काढूया इथं. कोणता भारत काढला? जुना भारत, अखंड भारत ज्याला आज म्हटलं जातं, पूर्वीचा भारत. मग या पूर्वीच्या भारतामध्ये मध्ययुगीन कालखंडात, प्राचीन कालखंडात मोठी मोठी साम्राज्य उदयाला आली. उदाहरणार्थ सम्राट अशोकाचं साम्राज्य, बरोबर की, अशी अनेक, चंद्रगुप्ताचं साम्राज्य, अशी मोठी मोठी साम्राज्य. मग चंद्रगुप्त किंवा अशोका यांच्या कालखंडामध्ये जाऊया आणि भारतात त्या काळात असलेल्या साम्राज्याची चर्चा मांडूया. असं म्हणलं जातं की अखंड भारत ज्याला म्हणलं जातं, तेवढं होतं सम्राट अशोकाचं किंवा चंद्रगुप्ताचं साम्राज्य होतं ते. मग तो राजा किंवा सम्राट हा कुठं बसून राज्यकारभार करायचा? राजधानी त्याची कुठे होती? राजधानी पाटलिपुत्र. इथेही करे पाटलिपुत्र. आजचं बिहार आहे आपण असं म्हणूया. टेंटेटिव्ह आपलं ड्रॉइंग काढायचं आपल्या अभ्यासासाठी. मग तुम्ही मला सांगा, इथं बसलाय तो राजा आणि जवळजवळ आजच्या भारतापेक्षा मोठ्या भारतावर तो काय करतोय? राज्य करतोय. कसं करत असेल ते राज्य? बघा, एवढा मोठा भारत, भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक गोष्टी घडत असतील. कुठेतरी कोणी आक्रमण करत असेल, कुठेतरी कोणीतरी आंदोलन करत असेल, कुठेतरी पूर आला असेल, कुठेतरी दुष्काळ पडला असेल, कुठे रोगराई पसरली असेल, कुठे लोकांमध्ये कर भरण्यावरून वादविवाद होत असतील. मग हे सगळं राजा तो त्या राजधानीत बसून कसं करत असेल?
आज करतात का? आजचा राजा करतोय का? आज राजा नाही म्हणा, राजासारखा माणूस आहे पंतप्रधान, ज्याला म्हणजे सेंटर ऑफ अथॉरिटी असं म्हणायचंय मला. पण आज ते शक्य आहे, कारण तंत्रज्ञान आपल्या बरोबर. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये बसून भारतातल्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती क्षणार्धात आपल्या प्रशासन आणि शासन व्यवस्थेला कळू शकते. आणि मग त्यांना कळतं की कुठे जाऊन कुणावर लाठी असं नको म्हणायला आपण, हा, त्यांना कळतं. पण त्या काळी कसं कळत असेल? त्या काळी तो व्यक्ती, एक राजा, कसं ऍडमिनिस्ट्रेशन करत असेल? तर त्यासाठी त्यांनी काय केलं, या प्रदेशाला डिवाइड केलं. आजही आपण ती आयडिया वापरतोच म्हणून, नाही की नाही? आज आपण त्याला म्हणतो राज्य, नाही की नाही? सो भारतामध्ये अनेक राज्य आहेत का नाही? मग त्या काळी सुद्धा त्यांनी काय केलं, अनेक युनिट्स मध्ये त्यांचं राज्य विभागलं. ठीक आहे ना? उदाहरणार्थ चर्चेला असं म्हणूया, तक्षशिला नावाचा प्रोव्हिन्स होता इकडे. बघा तुम्हाला आठवत आहे, इथे उज्जैन आहे बघा. ठीक आहे. इथे सांची होतं. एक जनरल टेंटेटिव्ह तुमच्या समोर, इथं बोधगया होतं. आणि अशी वेगवेगळी, इथे मथुरा होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ते प्रत्येक स्टेट, आपण त्याला म्हणूया स्टेट, आजच्या काळातलं गव्हर्नर नेमले होते, राज्यपाल. आणि त्या गव्हर्नरला काही अधिकार दिले होते. काय अधिकार दिले होते आणि का अधिकार दिले होते? लॉजिकली समजा. का बाबा? कारण पूर्ण जे साम्राज्य आहे त्याचा एकच अधिपती आहे, सम्राट. पण तो सगळीकडे राज्यकारभार देऊ शकत नाही, लोकांना न्याय निवाडा देऊ शकत नाही, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, प्रशासन देऊ शकत नाही. म्हणून ते डिवाइड केलं. मोठा भाग आपण म्हणूया, वेगवेगळे युनिट्स बनवले, गव्हर्नर्स त्याच्यावर अपॉइंट केले आणि सब डिवाइड करता अगदी गावापर्यंत केले, आपण गव्हर्नर पर्यंत लक्षात. हे का केलं? कारण पूर्ण राज्यामध्ये काय राहायला पाहिजे, युनिफॉर्मिटी राहील. का बरं? कारण चर्चेसाठी मी म्हणेन, इथे एक व्यक्ती व्यावसायिक येतो, ट्रेडिंग करतो. इथे त्यांनी काहीतरी बनवलं आणि त्याला इथे येऊन ते विकायचं आहे, पॉइंट ए टू पॉइंट बी. आणि बी मध्ये त्यांनी विकलं, तिथून परत काही सामान घेतलं, राहिलेले शिल्लक पैसे घेतले, तो परत आला ए ज्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते विकलं, राहिलेले पैसे शिल्लक केले त्यांनी काय केले, सेव्हिंग करून. असा हा ट्रेडर करत असतो कायमस्वरूपी. पण आता त्याला हे शक्य आहे, कारण भारतामध्ये एक मोठं साम्राज्य आहे. कारण तो पॉइंट ए पासून निघाला तर सांची मधून, उज्जैन मधून आणि अशा वेगवेगळ्या स्टेट्स मधून तो जातो, पण कुठेतरी एकाच ठिकाणी तो टॅक्स भरतो. राजा एकच आहे, एका ठिकाणी तो टॅक्स भरतो आणि ती पावती तो सगळ्यांना दाखवतो. प्लस त्याला प्रोटेक्शन पण मिळतं टॅक्स मिळाल्यानंतर, आणि त्यामुळे त्याचा माल कुणी लुटत नाही. बी ठिकाणी जेव्हा तो जातो तेव्हा तो विकतो, त्याला काही पैसे मिळतात. ते पैसे पण या सम्राटाने स्वतः छापलेले सोन्याची चांदीची नाणी, आणि त्यामुळे ते पैसे जेव्हा तो घेऊन येतो तेव्हा ते पैसे तो मधल्या वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये पण खर्च करू शकतो किंवा आल्यावर तो सेव्हिंग पण करू शकतो. एक साम्राज्य असल्यामुळे हे शक्य आहे. बरोबर. पण आपल्याला हे बघायला मिळतं की ही घडी जेव्हा विस्कळते, म्हणजे जोपर्यंत सम्राट हा ताकदवान आहे तोपर्यंत ही घडी व्यवस्थित चाललेली. पण जेव्हा सम्राट वीक होतो, कमकुवत व्हायला लागतो, तेव्हा काय होईल? त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिन्सेस मध्ये असणारे गव्हर्नर आहेत त्यांच्या स्वतःच्या राजकीय अपेक्षा, आकांक्षा, पॉलिटिकल अँबिशन, मग ते स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. आणि मग ते काय म्हणायला लागतात, आम्हीच आमच्या प्रदेशातले राजे आहोत. ते महाराज असतील पण आम्ही कोण आहोत? इथले राजा आहोत. आणि मी जर या प्रदेशाचा राजा आहे तर इथले सगळे निर्णय मी घेणार. मग आता ए पासून बी पर्यंत चाललाय तो ट्रेडर व्यापार करायला. आता जेव्हा तो सांची मध्ये येतो, त्या सांचीवाला त्याला म्हणतो टॅक्स दे. तो म्हणतो ए मध्ये दिला ना, तो म्हणतो नाही, ए वेगळा सांची वेगळी. मग तो म्हणतो ठीक आहे, घ्या साहेब टॅक्स.
मग तो पुढे जातो, उज्जैनवाला त्याला म्हणतो ए टॅक्स दे, तू माझ्या प्रदेशात नसाल. तो म्हणतो अरे आत्ताच मागे दिलं ना, राज्य एकच आहे. ते म्हणतो राज्य एक जरी असेल तरी इथला राजा मी, मला टॅक्स मिळाला पाहिजे. जेव्हा तो पुढे जायला लागतो, उज्जैन आणि बोधगयाचं युद्ध चाललेलं असतं. का? पूर्वी नव्हतं होत, कारण एकच राज्य होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा कितीही वाद असला तरी ते युद्ध करत नाहीत. कशावरून? हा, बेळगावावरून वाद घालू शकतात. पण भारत आणि पाकिस्तानचा वाद झाला की युद्ध होतं, कारण दोन वेगळी काय आहेत, देश आहेत. दोन राज्य वेगळं, दोन देश वेगळं. आता हे प्रत्येक राज्य आपापला देश समजायला लागलं आणि त्यामुळे उज्जैन आणि बोधगयामध्ये युद्ध चालू होतं. प्रत्येक जण आपापली बॉर्डर वाढवण्याचा प्रयत्न करतो. आता हा बिचारा ट्रेडर तिथनं चाललाय, जे युद्ध चाललंय त्यातले काही सैनिक आले, ते म्हणले अरे आमच्या सैन्यांना काय पाहिजे, रसद बिसत पाहिजे, ह्याला लुटून नेले. आधी त्याला कोणी लुटत नव्हतं, कारण पूर्ण एकाच ठिकाणी एकच राज्य व्यवस्था होती. आता जोपर्यंत तो बी पर्यंत पोहोचला, निम्मा अर्ध त्याचं लुटलंय, अर्ध्यापेक्षा जास्त टॅक्स गेलाय. आता बी मधून त्याचा उलट लॉस झाला. आता तो जेव्हा परत येतो, त्याची बायको त्याला म्हणते कशाला बाई जात असतं इकडे तिकडे, पैसे बी भेटना, जीवाला बी ताप, अजाबात कुठं जायचं, हिथच थांबायचं, आपण आपल्या ठिकाणीच व्यवसाय करू. आणि त्यामुळे आता हा जो व्यापारी आहे, हा व्यापारी झाला, तो थांबला. तो म्हणला मी काय आता हा प्रदेश सोडून बाहेर व्यापार करायला जाणार नाही. आता हा विचार करा की जेव्हा हा व्यापारी पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जात होता, तेव्हा तेव्हा तो फक्त वस्तू घेऊन जात होता बरोबर, का व्यक्ती पण घेऊन जात होता बरोबर? व्यक्ती पण घेऊन जात. नाही का? पूर्वीच्या काळी लेट्स से त्याच्या 100 बैलगाड्या भरून तो काय नेतोय, तिथे धान्य घेऊन चाललाय. तर 100 बैलगाड्यांमध्ये 200-300 लोक त्याच्या बरोबर जाणार, बरोबर की नाही? एक बैलगाडी चालवणारा, एक सामान भरणारा, अशा 100-200 लोकांचा त्याचा ग्रुप असणार. तो स्वतः जाणार, त्याच्याबरोबर 4 लोक असणार. आता तुम्ही मला सांगा, लोक जेव्हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात, ते त्यांच्या बरोबर त्यांची संस्कृती घेऊन जातात का? कोण संस्कृती? कल्चरवाला संस्कृती. तर लोक जेव्हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात, ते त्याचं कल्चर त्यांच्या बरोबर घेऊन जातात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये नवरात्रीमध्ये गरबा खेळला जातो. हा महाराष्ट्रीयन डान्स आहे का गुजराती डान्स आहे? मग का आला महाराष्ट्रात? अनेक गुजराती लोक व्यवसायाच्या निमित्ताने, इतर गोष्टींच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आले. ते आले, त्यांचं कल्चर घेऊन आले, डान्स फॉर्म घेऊन आले. लोकांनी बघितलं, म्हणले मस्त आहे, आपण पण नाचूया. आणि कल्चर ट्रान्सफर झालं. पण आता मला तुम्ही सांगा, बायको ओरडली, नवऱ्याची काय शाप होते हे प्रदेश सोडून द्यायची. आता तो त्याच ठिकाणी राहिला, व्यापार थंडावला. व्यापार थंडावला की बाकीच्या गोष्टी थंडावल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या जे देवाणघेवाण होती, विचारांची, वस्तूंची, व्यक्तींची, ह्या सगळ्या थंडावायला सुरुवात झाल्या. आता ए प्रदेशातलं कल्चर ए प्रदेशात राहिलं, बी प्रदेशातलं कल्चर बी प्रदेशात राहिलं, उज्जैनचं कल्चर उज्जैनमध्ये राहिलं, मथुरेचं कल्चर मथुरेमध्ये राहिलं. कल्चरल ट्रान्समिशन आणि ट्रान्झॅक्शन थांबले. जेव्हा ते थांबतं, तेव्हा काय व्हायला लागतं, समाज स्थिर स्तब्ध व्हायला लागतो आणि हळूहळू तो निद्रिस्त अवस्थेमध्ये जाणार. कसा जाणार? धर्म ही संस्था आहे, ती विचार निर्मिती करते, ज्ञान निर्मिती करते, परंतु तिचा वापर आता विशिष्ट पर्पज साठी करायला सुरुवात. धर्माचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग, खूप चांगलाही धर्माचा उपयोग समाजामध्ये झालेला दिसतो. पण आता स्थिती अशी आहे जिथं आपल्याला राजकीय अस्थिरता दिसते. राजकीय अस्थिरता आहे ना, कारण सम्राट वीक झालाय. वेगवेगळे जे गव्हर्नर आहेत ते प्रत्येक जण स्वतःला राजा म्हणायला लागलेत, एकमेकांशी लढायला लागलेत. सगळी अस्थिरताच अस्थिरता आहे. पण आतापर्यंत शेकडो वर्ष एक राजा होता, सम्राट होता, लोकांची त्याला मान्यता होती. आता गव्हर्नर किती पण ताकदवान असला तरी जोपर्यंत लोक त्याला राजा म्हणत नाही, तोपर्यंत तो राजा होऊ शकत नाही. मग लोकांना कन्व्हिन्स करायचंय की हा आमचा राजा आहे. मग त्यांनी कोणाची मदत घ्यायला सुरुवात केली? धर्म व्यवस्थेची मदत घ्यायला सुरुवात. काय म्हणलं? राज्य व्यवस्था धर्म व्यवस्थेला म्हणली की मी तुला प्रोटेक्शन देतो. तुझं जे काही चर्च आहे, त्या तुझं जे काही
देवस्थान आहे त्याला मी तुला फुकट जागा देतो. तू जे काही उत्पन्न काढशील त्याच्यावर मी टॅक्स लावत नाही. उलट तुला काय देतो, अजून अजून जमीन देतो. तुझ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेशन देतो आणि तुझे जे काही प्रॉपर्टी आहे त्याला कोणी धक्का लावणार नाही. ह्याच्या प्रोटेक्शनची जबाबदारी माझी एक राज्य व्यवस्था म्हणून. पण तू काय दिलं पाहिजे बदल्यात? तू मला दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे मला? तू राजा आहे ही ओळख निर्माण करून दिली पाहिजे. आता धर्मव्यवस्थेला, धर्माला, चर्चला प्रोटेक्शन मिळालं, त्याच्या बदल्यात त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे हा ईश्वराचा अवतार आहे, हा व्यक्ती ईश्वराचा अवतार आहे पृथ्वीवरचा, आणि तुमच्यावर राज्य करण्यासाठीच ईश्वराने याला पाठवलेले. तर ईश्वराचा जो तो अवतार आहे, म्हणजेच ईश्वर जर आहे, तर त्याचे शब्द हे ईश्वराचे शब्द आहेत. ते तुम्ही टाळू शकता का? नाही टाळू शकत. हळूहळू त्याला देवत्व प्राप्त झालं आणि सत्तेचा दैवी सिद्धांत तिथं मांडला गेला. ही सत्ता कोणाकडे असते? ज्याच्याकडे दैवत्व असतं. मग राजाला देवाशी कनेक्ट केलं, त्यामुळे इथून पुढे हाच राजा असेल, सामान्य व्यक्ती त्याला प्रश्न विचारू शकत नाही. आणि देवानंतर त्याचा मुलगा देव हाच राजा बनेल. आणि लोकांनी मान्य केलं, कारण धर्मसंस्थेने सांगितलं. लोक धर्माचं ऐकत होते. धर्माला सांगितलं राजा आहे त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे. राजा म्हणला धर्मव्यवस्थेला मी प्रोटेक्शन देतो. दोघांचं साठलोट झालं आणि त्यातून समाज बंदिस्त निद्रिस्त अवस्थेमध्ये गेले. 13व्या शतकात युरोपात. भारतामध्ये आपल्याला हे झालेलं दिसतं 7व्या शतकापासून जवळजवळ 12व्या शतकात. 7व्या शतकामध्ये आपल्याला काय दिसतं रे? मोठं एक साम्राज्य होतं. कुणाचं साम्राज्य होतं 7व्या शतकामध्ये? वाचली का एन्शियंट हिस्ट्री? वाचली कोणी? नाही. घर से कम हो हमें कुछ नहीं पता. गर्व आपल्याला सगळ्या गोष्टींचा असतो, माहिती काही असते. आपल्याला गर्व आहे की नाही आपल्या इतिहासाचा? नुसता गर्व आहे, माहित कुठे इतिहास? कोणाचं साम्राज्य होतं? बघा, मौर्यांचं साम्राज्य होतं का? गुप्तांचं साम्राज्य होतं का? आणि मग ते विघटन झालं त्याचं. आणि मग 12व्या शतकामध्ये दिल्ली सल्तनत आली. त्याच्यानंतर मोगल साम्राज्य झालं. तो स्थिर कालखंड आहे. 7व्या शतकाच्या आधीचा स्थिर कालखंड आहे. 7व्या ते 12व्या शतकामध्ये भारतामध्ये अनेक परकीय आक्रमणं झाली आणि त्यामुळे भारतामध्ये आपल्याला कायम पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी दिसते. भारताच्या दृष्टिकोनाने तो ज्याला आपण म्हणूया डार्क एज आहे. पण आता हेच लॉजिक आपण युरोपमध्ये जर मांडलं तर युरोपातील समाज आपल्याला 13व्या शतकाच्या अगोदरपर्यंत निद्रिस्त अवस्थेमध्ये दिसले. आता तुमच्यापैकी अनेक लोक असा विचार करतील, सो समाज कसा काय गुलाम बनला या व्यवस्थांचा? धर्मव्यवस्था राज्य कसा काय? समाज तर इतका मोठा आहे, इतका ताकदवान आहे, समाज कसा काय गुलाम बनू शकतो? एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलंय, एखाद्या व्यक्तीनं सांगितलंय म्हणून तो कसं काय ऐकू शकतो? तर मग एक्झाम्पल घेऊया ना. हत्ती पाहिलाय का? हत्ती पायाला साखळदंड बांधलेला असतो आणि एका ठिकाणी तो साखळदंड अडकून ठेवलेला असतो. अरे एवढा भला मोठा हत्ती तो, ते साखळदंडाने तुटेल तर त्याला काय थांबू शकेल का तो? थांबू शकेल का हत्ती? ते दुसरं एक्झाम्पल घ्या तुमच्या ओळखीतलं. बैल आहे का गावाकडे? बघितलंय का बैल? आई तुम्हाला म्हणतात ना सांग. बैल असतो ना, बैलाला कशाला बांधलेला असतं रे? खुंटीला बांधलेला असतं. बांधलेलं असतं की नाही? दोरी असते. पण मला तुम्ही सांगा, आपल्या उदाहरणातला हत्ती किंवा उदाहरणातला बैल ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे का रे तो दोरखंड किंवा साखळी तोडण्याची? नक्कीच. मग का बरं तो हत्ती ती साखळी तोडत नाही? कारण जेव्हा तो लहान होता, जेव्हा आपलं बैल खोंड होतं बारकस, तेव्हाच त्याला खुंटीला बांधून ठेवलं होतं. तेव्हा ते उधळायचं, इकडे तिकडे उड्या मारायचं. पण ते लहान असल्यामुळे त्याला ती काही दोरी तुटत नव्हती. त्यात तो आपला जो हत्ती आहे त्याला तो दोरखंड तुटत, साखळदंड तुटत नव्हता, तो लहान होता ना. त्यांनी खूप प्रयत्न केला, खूप वर्ष प्रयत्न केला. मग त्याला कळालं की हे तुटत नाही. आणि जेव्हा तो मोठा झाला, ताकदवान झाला, पण मनावर त्याच्या काय होता? मनाने तो तिथे अडकून राहिलेला होता. मनाने तो बंदिस्त झालेला होता. समाज कितीही मोठा असला, ताकदवान असला, तरी समाजाच्या मनामध्ये हा साखळदंडानं किंवा दोरखंडानं समाज बांधून ठेवलेला असतो. असं त्या काळातल्या आपण अनेक अभ्यासकांना तिथं मत मांडलं.
मागा तुम्ही बघा, आपण जी चर्चा मांडली की भारतामध्ये असणारे जे राज्य प्रमुख आहेत, गव्हर्नर आहेत, किंवा भारतामध्ये असणारे जे धर्म, ज्याला आपण प्रसारक किंवा प्रचारक किंवा अभ्यासक आहेत, त्यांना आपण म्हणूया की पंडित किंवा पृष्ठली क्लास, जो पौराहित्य करणारा वर्ग आहे. आता हेच एक्झाम्पल आपण युरोपमध्ये घेऊ. भारत काढून टाका, युरोप बनवून टाकू, याला काढून टाकला भारत. असं असं युरोप आहे असं सांग. लॉजिक सेमच राहिलं, नावं बदलतील, बरोबर की नाही? आता तुम्ही विचार करा, काय होईल तर ज्याला आपण गव्हर्नर म्हणत होतो त्याला फ्युडल लॉर्ड म्हटलं गेलं युरोपमध्ये. सरंजामशाह किंवा सामंतशाह. आणि ज्याला आपण इकडे पौराहित्य करणारा पुरोहित ब्राह्मण म्हणलं गेलं, त्याला तिकडे म्हणलं गेलं पोप. पोप म्हणजे ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू, किंवा त्याला दुसरा पण शब्द आहे पॅपल, म्हणजे धर्मसंस्थेचा सदस्य असणारा पोप. हे सर्वात मोठे धर्मगुरू आहेत त्यांचे. पण मग टप्प्याटप्प्यानं हायरार्की वाईज वेगवेगळे पण आपल्याला काय दिसतात, धर्मांचे गुरु तिथे दिसतात. ही हायरार्कीच आहे, ही सिस्टीमच आहे. ह्या सिस्टीमनं समाजाला काय केलं होतं, बंदिस्त केलं होतं, आणि त्यामुळे समाज निद्रिस्त अवस्थेमध्ये होता, असं काही अभ्यासकांना मत मानतं. ठीक आहे. पण मग हा जो झोपलेला समाज आहे, हा 14व्या शतकामध्ये आता तो जागृत होतोय. का जागृत होतं, काय घडलं, तर दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. आणि त्या गोष्टी आहेत, म्हणजे समाजामध्ये आली ती औद्योगिक क्रांती, सॉरी, समाजामध्ये आली वाणिज्य क्रांती, आणि समाजामध्ये आली वैज्ञानिक क्रांती. म्हणजे नक्की काय झालं रे बाबांनो? वाणिज्य क्रांती आली म्हणजे नक्की काय झालं? वैज्ञानिक क्रांती आली म्हणजे नक्की काय झालं? त्याचा काय परिणाम झाला, हे थोडस आपण इथे समजून. आता बघा, आपण कोणत्या कालखंडाबद्दल बोलतोय? 13व्या शतक संपले, 14व्या शतक सुरू झाले. 14व्या-15व्या शतकामध्ये आपण फोकस करतो. आता तुमच्या ऐकण्यामध्ये ही नावं आली आहेत का बघा? वास्को द गामा, इसका मामा वास्को द गामा आहे की नाही? कोलंबस आले का? हे सगळे तुम्हाला 14व्या-15व्या शतकातली नावं दिसतात. आता हे दोन आपल्याशी रिलेटेड आहेत इंडियाबद्दल, म्हणून आपल्याला माहिती आहे. कोण बरं? तर वास्को द गामा कुठून निघाला रे? अरे पोर्तुगीज होते, म्हणजे पोर्तुगाल मधनं निघाला. बघा, ब्ल्यू कलरने हायलाइट केले का? हा, इथे दिसतंय बघा. आणि असा असा शोधत 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 भारतामध्ये आला, गोव्यात. है की नाही? बरोबर, गोव्यातच आला. कोलंबस पण भारतच शोधायला निघालेला, पण त्याला भारत नाही सापडला. त्याची जरा दिशा चुकली, राईटच्या ऐवजी लेफ्ट मारला त्याने, आणि डायरेक्ट गेलं तिकडे वेस्ट इंडिजकडे. मग अमेरिकाचा शोध लागला. त्यामुळे ही दोन नाव आपल्याला माहिती, पण बाकीची पण नावं आहेत. आता ही नावं का महत्वाची आहेत? म्हणजे नावं आपल्याला लक्षात ठेवायची नाही, पण ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची की याची का गरज पडली वाणिज्य क्रांतीची चर्चा मांडतोय. का गरज पडली? कारण व्यापार तर आपल्याला म्हणजे जगभरामध्ये व्यापार हा पूर्वीपासून चालतच होता. आपण नाही का वाचलं असेल, हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती होती भारतामध्ये 5,000 वर्षापूर्वी, आणि त्यांचा पण व्यापार होता खूप दूर दूरच्या देशांमध्ये. पण आपण जो मध्ययुगीन कालखंड बघतोय त्याची जर चर्चा मांडली, तर युरोपातून जो भारतामध्ये व्यापार होता, युरोप, आशिया, विशेषतः इंडिया आणि चायना, आपण इंटरेस्टेड आहोत, इथं मोठ्या प्रमाणावर व्यापार होता ना. हा कुठून होत होता रे? लँड रूट्स मधनं होत होता, बरोबर की नाही? रस्त्याच्या मार्गाने, जमीन मार्गाने व्यापार होत होता. मग आता काय झालं तिथं? प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा झाला, इथं आलं ओट्टमन एम्पायर. ओट्टमन नावाचे त्या काळामध्ये मोठं साम्राज्य उभं राहिलं, आणि ते म्हणले आमच्या जागेतनं जायचं नाही, आमचा माल वापरायचा नाही, तुम्ही तुमचा रस्ता शोध.
आता रस्ताच नाही ना युरोपला आशिया खंडाकडे यायला. कारण इतर जे रस्ते तुम्हाला इकडून असं पॉसिबल वाटतात ते टेरिटरी डिफिकल्ट आहे. सगळा काय वाळवंट कुठला थंड ज्याला आपण म्हणूया प्रदेश येतो. रशिया आज आपण जर बघितला सायबेरिया तर त्यातनं काही प्रवास करता येऊ शकत नाही. मग आत्ताचा जो आपल्याला रस्ता दिसतो इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत हा जो रस्ता आहे युरोप आणि इंडियाला कनेक्ट करणारा, एशियाला कनेक्ट करणारा, तोच पूर्वीच्या काळी काय होता लँड रूट होता. पण आता मध्ये एक असं साम्राज्य आलं ज्यांनी बंदी घातली युरोपियन लोकांना इकडे व्यापार करायला. आता काय करायचं, वस्तू तर बनतायत त्यांच्याकडे. भारतामध्ये पण खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या त्यांना पाहिजे. विशेषतः काय, हा मसाल्याचे पदार्थ, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या भारतामधून युरोपमध्ये आपल्याला ट्रेड होताना दिसत होत्या. युरोपमधनं पण काही गोष्टी भारतामध्ये ट्रेड होत होत्या. मग आता हा ट्रेड थांबला. पण ट्रेड थांबू शकत नाही फार काळासाठी. मग आता अल्टरनेटिव्ह रूट शोधायला सुरुवात आहे. आता रस्ता, जमीन मार्ग जर बंद झाला तर तुमच्याकडे दोन मार्ग उपलब्ध आहेत. कोणते? एक पाणी मार्ग आहे, एक हवेतला मार्ग आहे. बरं, अजून टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप नाही की तुम्ही एअर रोड वापरू शकता. विमान नाही बनलेला, पण जहाजेचं तंत्रज्ञान आहे. मनुष्याला पाण्यातून म्हणजे बोट, जहाज वापरण्याचं तंत्रज्ञान अनेक हजारो वर्ष अवगत होतं. पण ते बेसिक तंत्रज्ञान होतं. तो जवळच्या जवळ होडी घेऊन पाण्यात जात होता. जवळच्या जवळ पाण्यात जाणे आणि महासागर ओलांडून योग्य ठिकाणी पोहोचणं हे तंत्रज्ञान हळूहळू विकसित व्हायला लागलं. म्हणून बघा कोलंबस चुकला. का चुकला? त्याचं होका यंत्र गडबडलं असेल किंवा त्याची दिशा चुकली असेल, काहीतरी कारण आहे. म्हणजे हळूहळू तंत्रज्ञान विकसित व्हायला लागलं. होडी माणसाला पहिल्यापासून बनवता येत होती. फार 2-4 हजार वर्षापासून होड्या बनवत होता माणूस. पण महासागर ओलांडण्यासाठी जेवढी ताकदवान स्ट्रॉंग होडी पाहिजे, मेटलचा वापर केलेली होडी पाहिजे, बोट पाहिजे, जहाज पाहिजे, ते बनवण्याचं तंत्रज्ञान आपल्याला 14-15 शतकात मोठ्या प्रमाणात विकसित झालं. कंपास, होका यंत्राचा शोध लागला. अनेक प्रकारचे तारे, ग्रह यांचा अभ्यास करून दिशा कशी ठरवता येते त्याचा ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर झाला. आणि याच्यामुळे मग काय झालं, लँड रूट बंद झालाय. आता नवीन रूट शोधायची गरज आहे. म्हणून लोकांनी याच्यावर फोर्स करायला सुरुवात केली. म्हणजे वाणिज्यामध्ये आपल्याला काय दिसतं, रूट्स बंद झाले म्हणून लोकांनी सायंटिफिक टेम्पर काय केलं, डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि या सायंटिफिक टेम्परचा उपयोग करून आपल्याला काय दिसतं, नवनवीन रूट्स त्यांनी शोधून काढले आणि या रूट्सचा वापर करून त्यांनी पुन्हा एकदा ट्रेड सुरू केले. आता पाणी मार्ग जेव्हा त्यांनी शोधला तेव्हा आतापर्यंत काही जमिनी त्यांना कधीच माहिती नव्हत्या, त्याही जमिनीचा शोध लागला. उदाहरणार्थ इंडोनेशिया त्यांना सापडलं. इंडोनेशियाला लँड रूटनी कसं झालं, कनेक्टेडच नाही. त्यांना अमेरिका सापडला, नाही की नाही? कारण अमेरिकेला लँड रूट कनेक्टच नाही युरोपातून. महासागर ओलांडूनच जायचंय, अटलांटिक ओशन ओलांडून जायचंय. आता ते ओलांडून जाऊ शकले. त्यामुळे नवनवीन आपल्याला काय दिसलेले तर वस्तूंचा व्यापार वाढला. नवनवीन ठिकाणी नवनवीन तिथे वस्तू आहेत. उदाहरण सिंपल बघा, आपल्याला अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती केली जात होती. मका माहित नव्हता, बटाटा माहित नव्हता बघा. आता तिथे बटाटा उत्पादन होतंय, तिथे मक्याचं उत्पादन होतंय. आता तिथे व्यापार सुरू झाल्यामुळे त्यांनी तो युरोपमध्ये आणला, युरोपातून भारतात आला, असा जगभर प्रसार झाला. आणि त्यामुळे या डायग्राम मध्ये तुम्हाला विशेषतः दाखवलंय युरोप आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेला व्यापार. पण आता मला तुम्ही सांगा, या व्यापारामध्ये सगळ्यात मोठा व्यापार कोणत्या वस्तूचा होत होता? कोणी सांगू शकेल? सगळ्यात मोठ्या प्रमाणावर व्यापार कोणत्या गोष्टीचा होतो? रेशीम नाही, आपण अमेरिका आणि युरोपची चर्चा करतो. बर, अजून अजून विचार करा. मसाले, बर युरोप आणि अमेरिकेची चर्चा करू. प्रवीणचं नाव म्हणून मसाले म्हणतात, प्रवीण मसाले. बघा, विचार करा. अरे सोपं आहे. अजून विचार करा, जवळपास चाललेत तुम्ही, ज्याची तल्लफ लोकांना लागते. हा सर, हा टोबॅको सगळ्यात काय मोठ्या प्रमाणाचे प्रॉडक्ट होतं, त्याचा व्यापार होत होता अमेरिकेतून
युरोपने. आणि युरोपमधून मोठ्या प्रमाणात काय जात होते रे अमेरिकेमध्ये? आता याचं सांगा, विचार करा. गुलाम, स्लेव्स. का बरं? कारण अमेरिका नवीन जमीन सापडली ना त्यांना. तिथे स्थानिक लोक राहत होते, रेड इंडियन्स म्हणायचे त्यांना. ते कमी संख्येमध्ये होते, त्यांना युरोपियन लोकांनी हरवलं आणि मग स्वतःच्या तिथे काय केलं, कॉलनी उभी केली. आता कॉलनीमध्ये सगळ्यात महत्वाचा व्यवसाय कोणता होता? शेती. शेती करायला काय लागतं? अरे माणसं. कारण अजून तंत्रज्ञान विकसित नाही ना झालं, मशीन कुठं आलं? मग काम कोण करणार? मसल पॉवर पाहिजे. कुणाची मसल? माणूस आणि प्राणी, हे दोघं मिळून काम करत होते. मग माणसं जास्तीत जास्त आणायची कुठनं? मग युरोपियन लोक गेली आफ्रिकेमध्ये. तिथं तर सगळे आदिवासी समाज होता मोठ्या प्रमाणावर. त्यांच्याशी युद्ध केलं, त्यांना हरवलं आणि त्यांची लोक पकडून घेऊन आणली आणि त्यांना गुलाम बनवलं. आणि बोटीत बसून, जहाजात बसून काय करायचे, युरोपातून त्यांना न्यायचे अमेरिकेमध्ये. त्यांना तिथे काय करायला लावायचे? गुलामी म्हणजे शेती करायला लावायचे. तिथे मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन करायचे, ते युरोपात घेऊन यायचे. त्यातलं काही ते वापरायचे, बाकीचं जगभरामध्ये व्यापार करायचे. अशा प्रकारे या गोष्टी व्हायला सुरुवात झालेल्या आपल्याला दिसली. पण आता हे आपण समजून घेऊ, या ज्या आपण सगळ्या चर्चा मांडल्या त्याच्यातून काय बदल झाला, काय मोठ्या प्रमाणावर चेंजेस झाले. तर हो, नवीन भूभागांचा शोध लागला. बघा, पटपट पटपट लिहूया, बरोबर लिहू शकता. अरे पुढे गेलं. येस. सो आपण डिस्कस करत होतो वाणिज्य क्रांती झाली म्हणजेच काय झालं, नवनवीन भूभागांचा शोध लागला का? बघा नाही का, आपण म्हणलं अमेरिका त्यांना सापडली, नवीन लँड सापडली. हा, नवनवीन नवीन प्रदेशांचा शोध लागला. आता नवीन मार्गांचा शोध लागला, विशेषतः सागरी मार्गांचा शोध लागला. ठीक आहे. जसं की आपला वास्को द गामा कसा आला होता रे? बरोबर, सागरी मार्गानं. पण कसा आला? केप ऑफ गुड होप वरून असा युरोप, आपला युरोपातून निघाला, मग आफ्रिकेला असा असा वळसा घालत घालत आला आणि आपल्याकडे पोहोचलो. मग त्यातून नवनवीन आपल्याला काय दिसतात रे? वस्तूंचा पण आपल्याला शोध लागलेला दिसतो. वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. त्याच प्रकारे नवनवीन संस्था आणि पद्धती निर्माण झाल्या. आणि त्याच्यात एक छान एक्झाम्पल देतो, बँक सुरू झाली. बँकांची गरज कधी होती? सुरुवातीला नव्हती गरज. पण जेव्हा ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत एखादा व्यक्ती जातो, तो व्यापार करतो, बी ठिकाणी तो त्याचं प्रॉडक्ट विकतो. आता तो कॅश घेऊन घरी येऊ शकत नाही, कारण लुटमार होईल, मध्ये चोरीमारी होईल. मग तो काय करतो? बी ठिकाणी एका बँकेमध्ये पैसे ठेवतो.
आणि बी ठिकाणावरच्या बँकेची शाखा ए ठिकाणी आहे. तो ए ठिकाणी येतो, त्यांना कागद दाखवतो, हे बघा मी तुमच्या बँकेत पैसे डिपॉझिट केले तिकडं, तर मला इथे विड्रॉल द्या. जशी आताची बँकिंग सिस्टीम आहे सिंपल स्वरूपामध्ये, त्या काळी बँकिंग सिस्टीमची सुरुवात झाली. नवनवीन प्रकारच्या संस्था आपल्याला उदयाला आलेल्या दिसल्या. पण मग याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा सामाजिक बदल झालेला दिसतो ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. वैज्ञानिक क्रांती कशी झाली ते समजून घेण्यासाठी एक स्टोरी सांगतो. ऐकायची का स्टोरी? आपल्या वास्तव गावाची स्टोरी नाही, कुठल्याही पुस्तकात लिहिली नाही, कारण मी मनाने बनवली. तर आपण इतिहासात घडलेल्या घटनांचा रेफरन्स घेऊन काल्पनिक कथा बघूया. चर्चेला आपण असं म्हणूया, वास्को द गामा निघाला त्याच्या घरातून पोर्तुगाल मधून निघाला, काही जहाज घेऊन आला, बरोबर जहाजामध्ये माल भरून आणला भरपूर सारा, आणि म्हणला चला सुट्टी आली आता मस्तपैकी जाऊन भारतात जाऊया, नवीन रस्ता शोधूया, आणि भारत आहे तिकडं खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेड चालतो, खूप श्रीमंत देश आहे, तिथे जाऊन काय करूया सामान विकूया, भरपूर प्रॉफिट मिळेल. निघाला जहाज बीज घेऊन खलाशी बिलाशी सगळं घेऊन निघाला. पोहोचला बऱ्याच महिन्यानंतर गोव्यामध्ये, आणि त्यांनी ते माल विकला. विकल्यानंतर त्याला इथे नवनवीन पदार्थ दिसले, उदाहरणार्थ काळी मिरी दिसली, फार डिमांड त्यांना दिसलं, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ दिसले. आणि मग त्यांनी काय केलं, जेवढा सगळा माल त्यांनी विकला होता प्लस त्यांनी खिशात भरून पैसे आणले होते, त्या सगळ्या पैशाचे, विकलेल्या मालाच्या मिळालेल्या पैशाचे त्यांनी काय विकत घेतलं, मसाल्याचे पदार्थ विकत घेतले, आणि त्यांनी आपल्या जहाजात भरले. पण आता हे सगळं व्हायला 2-4 दिवस गेले असतील, आहे का नाही? आता तो तर मेन माणूस आहे, तो थोडीच पोती भरत बसणार आहे. मग जेव्हा माल बिल विकला गेला, पोती बिती भरायचं काम चाललं होतं, जहाज भरायचं चाललं होतं, तो म्हणला जरा एक चक्कर बिक्कर मारून मस्त पैकी बघून येऊ काय दिसतंय का आजूबाजूला हिरवळ वगैरे असं. नाही म्हणजे अरे कोस्टल एरिया आहे ना, झाडं दिलं नारळाची, बघायला नको का? मग निघाला फिरायला. मग फिरायला निघाल्यानंतर त्यांनी बघितलं, अच्छा भारतीय लोक. त्यांनी बघितलं अरे यांच्या अंगावर तर सोनंच सोनं दिसतंय. स्त्रीकडे बघा, पुरुषाकडे बघा, सोन्यानं मढलेले लोक, गळ्यात सोनं, कानात सोनं, हातात सोनं, पायात सोनं. पुढे गेलं तर ह्यांच्या घरामध्ये पण सोने, ह्यांच्या देवळात पण सोने, अरे ह्यांच्या तर देव पण सोन्याचा आहे, सोन्याचीच मूर्ती आहे, सोन्याचा कळस लावलेला, एवढं सोनं यांच्याकडं. आता तुम्ही कुठल्याही समाजात कुठल्याही काळामध्ये गेला तर सोनं म्हणजे सुबद्धता, समृद्धी, बरोबर आहे का? पैसा, श्रीमंत समाज दिसतोय. अरे पण ही लोक चप्पलच घालत नाही, चप्पल घालत नाहीत लोक, अर्धवट कपडे घालतात. म्हणजे आपण असं चर्चेला म्हणूया की कोकणी लोक राहत असतील गोव्यामध्ये तेव्हा, आता ते आपली कोकणी स्टाईलची साडी घालत असतील महिना, हा माणूस आपला असा लुंगी घालून वरती खेळ काय असेल टोचत असेल. तो म्हणला एवढी श्रीमंत लोक आहेत, सोनं बिनं एवढे कपडे का अर्धवट घालतात, अशी झिरझिरीत कपडे घालतात, आमच्यासारखे असे जाडो भरडे कातडी कपडे घालत नाही, पूर्ण अंग भरून कपडे घालत नाही, शूज काय चप्पल घालत नाही. की श्रीमंत आहेत का गरीब आहे, कन्फ्युज झाला विचार. मग तो म्हणला पुढे जाऊया अजून शोधायला. मग पुढे गेला, त्याला कुठून तरी घंटेचा आवाज येत होता. तो म्हणला अच्छा बघूयात काय जाऊन. तो गेला तर तिथं आरती चालली होती. आता आरती त्यांनी कधी बघितली नाही, त्यांच्याकडे आरती होत नाही. पण मग तो म्हणला अच्छा हे पण यांचं काय असू शकतं, चर्च असू शकतं, देऊळ मंदिर असू शकतं. मग तो गेला आपला आतमध्ये, बघितलं तर एक मोठ्या पोटाचा देव बसला, असा हात करून समोर मस्त पैकी मोदक बिदक ठेवले होते आहे. आणि मग आरती बिरती झाली, आणि मग त्यांनी आपला मोदक खाल्ला. त्यांनी विचारलं हे काय, ते म्हणले आमचे गणपती बाप्पा, देव आहे आमचा. म्हणलं अरे वा वा वा, आमच्याकडे पण देव आहे, जीसस क्राइस्ट. मग ते म्हणले हो का, मग त्याला दुसरीकडनं घंटेचा आवाज यायला. तो म्हणला तिकडे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ते म्हणले नाही ते महादेवाचं मंदिर. तो म्हणला असं पण असलंय का? तो गेला पुढे पुढे चालत चालत, तरी तिथे महादेवाचं मंदिर दिसलं, आणि महादेवाच्या मंदिरच्या एंट्रीमध्ये त्याला एक मोठी अशी मूर्ती फोटो लावलेली दिसला. महादेव बसलेत, मांडीवर आपले गणपती बाप्पा बसले, दुसरीकडे कार्तिक स्वामी बसले, पार्वती माता बसली. ते म्हणजे हे काय फॅमिली फोटो. तो म्हणजे ईश्वर तर एक असतो ना, ईश्वराची संकल्पना काही युरोपमध्ये एक ईश्वर. मग ते म्हणले एकच ईश्वर फॅमिली. तो म्हणला ठीक आहे फॅमिली असेल ईश्वराची. तिसरीकडनं घंटेचा आवाज. तो म्हणला आता हे काय, ते म्हणले हे रामाचं मंदिर आहे.
ते म्हणे हे कोण त्यांचे, ते कोणाचा संबंध नाही, ते वेगळे देव. मग तो तिथं बघायला गेला, कृष्णाच्या मंदिरातून आवाज आला, तिथून बघायला गेला, देवीच्या मंदिरातून आवाज गेला. शेवट तो म्हणला, अरे हे काय चाललंय, ईश्वर एक असतो ना? ते म्हणले नाही, ईश्वर अनेक असतात. म्हणलं कोण? म्हणलं म्हणजे पुस्तकात लिहिली, लोक सांगायला लागली. तो म्हणला कुठं आहे पुस्तक, दाखव. म्हणले ते बघ तिकडे चालत जा, एक मोठी लायब्ररी, त्यात खूप सारी पुस्तकं आहेत. तो म्हणला काय सांगता, पुस्तक ते एकच असतं, बायबल एकच धर्मग्रंथ आहे. ते म्हणले आमच्याकडे बरेच ग्रंथ आहेत, वेद वाचू शकता, उपनिषद वाचू शकता, पुराण वाचू शकता. अनेक विद्या अभ्यासकांनी त्याच्यावर स्वतःची मत दिली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीवर, आपल्या भगवद्गीतेवर त्यांचं मत दिलं, ज्ञानेश्वरी. आणि त्यामुळे बरीच पुस्तकं जा वाच, तुला वाचायचं असेल तर. तो म्हणला अरे एकच पुस्तक असलं पाहिजे. मग तो म्हणले तसं नाही बाबा, तू जा तिथं. मग जाता जाता तो म्हणला एवढी सगळी मंदिरं, एवढी सगळ्या मोठ्या मोठ्या संस्था, म्हणजे हे नक्कीच खूप टॅक्स घेत असतील तुमच्याकडनं. कारण युरोपमध्ये काय पद्धत होती, तुम्ही 6 रुपये कमवले तर त्यातला 1 रुपया चर्चला तुम्हाला द्यायचा आहे, कंपल्सरी टॅक्स आहे. लोक म्हणली नाही बाबा, आमच्याकडे टॅक्स फिक्स नाही लावत मंदिर. लोक भक्तिभावानं दान करतात, त्यातून एवढी मोठी मंदिर उभी राहिली, सोन्याचा कळस चढला, देवाची मूर्ती सोन्याची. तो म्हणला धर्मव्यवस्था टॅक्स नाही लावत, तरी पण लोक पैसे देतात, असा कसा समाज आहे? म्हणजे काय चर्चा आपल्याला इथे कळतीये, की तो ज्या समाजातून आला होता आणि तो ज्या समाजामध्ये आला, हे दोन वेगवेगळे समाज होते. पण त्याला जे वास्को द गामाला, आता वास्को द गामा एक्झाम्पल आहे आपलं. आपण ज्या चर्चा करतोय समाजाची, ज्या समाजामध्ये निद्रिस्त समाज आहे, तो छोटासा समाज स्वतःमध्ये क्लोज्ड होता, बंदिस्त होता. तिथे त्याला जे सांगितलं जात होतं की हेच सत्य आहे आणि एकमेव सत्य, एकच ईश्वर आहे, एकच पुस्तक आहे, अशीच प्रथा असली पाहिजे, हेच केलं पाहिजे, हे नाहीच केलं पाहिजे, हे जे काही त्याला समाजाने सांगितलं होतं, त्याला सांगताना त्यांनी सांगितलं होतं हे जर नाही केलं तर समाज संपेल, ईश्वराचा कोप होईल, सगळं संपून जाईल. पण तो आज जेव्हा दुसऱ्या समाजामध्ये येतो, तोही समाज स्थिर आहे, तोही समाज प्रगतिशील आहे, तोही समाज समृद्ध आहे. आणि माझ्या समाजापेक्षा तो समाज वेगळा आहे, माझ्या विचारांपेक्षा त्यांचे विचार वेगळे आहेत, माझ्यापेक्षा वेगळी समाज व्यवस्था आहे, तरी देखील समाज व्यवस्था टिकू नये याच्यावर त्यांनी आपल्या समाजातील ज्या प्रस्थापित विचार आहेत, जे धर्म व्यवस्थेने मांडले, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली. आणि इथून सुरुवात होते वैज्ञानिक क्रांतीची. कारण एखाद्या गोष्टीचं उत्तर किंवा एखाद्या गोष्टीविषयीचं ज्ञान हे कोणी सांगावं, याच्यावरूनच तर धर्म आणि विज्ञानामध्ये काही वाद होता ना. कारण धर्म आणि विज्ञान बहुतांश मनुष्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ बघा, पाऊस का पडतो? का पडतो पाऊस? हा, का पडतो सांगत, बरोबर आहे का? जेव्हा बाष्पीभवन होतं, आहे की नाही? मग पाण्याची वाफ होते, वर जाते, वर 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 गेली की थंड लागलं की त्याचं ढग बनतो ढगाला, अजून थंड लागलं की पाणी पडते, पाणी खाली आलं की पाऊस झाला. तुम्ही मला वॉटर सायकल सांगितली, सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिली, पण हेच जर मी तुम्हाला काही हजार वर्षांपूर्वी विचारलं असतं तर तुम्ही म्हणले असते वरुण देवता असते. वरुण देवतेला, इंद्र देवतेला प्रसन्न करायचं असतं, त्यांच्याकडे डिपार्टमेंट दिले. वरुण देवता सेक्शन हेड आहेत, इंद्र काय आपण म्हणूया हेड ऑफ द हेड आहे. आणि त्यामुळे तुम्हाला प्रसन्न करायला लागेल ईश्वराला, ईश्वराला प्रसन्न केले की पाऊस पडतो. आपण भारतातलं एक्झाम्पल घेतो, मोस्ट ऑफ द हिंदू धर्माशी रेफरन्स आपण इथे मांडतोय, कारण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. तुम्ही कुठल्याही समाजात जा, प्रत्येक ठिकाणी त्याच्याबद्दल अशा आख्यायिका, अशा काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आपण जस्ट समजण्यासाठी घेतोय. मग तुम्ही विचार करा, विज्ञानही मनुष्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देतं आणि धर्म सुरुवातीपासून तत्वज्ञान विकसित करताना मनुष्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होता. पण आता अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसलं की विज्ञान धर्माने सांगितलेलं जे एक्सप्लेनेशन आहे त्याला चॅलेंज करत. आणि फक्त त्याच्यातच नाही तर इतरही बाबींमध्ये आपल्याला धर्माला म्हणजे चॅलेंज करताना ते दिसायला लागलं. कसं? तर अगदी आपण आर्ट्स मध्ये बघूया, कलेमध्ये. तर सुरुवातीपासून मनुष्यामध्ये कला उपजत असतो. उदाहरणार्थ तू चित्र काढतो,
तो गाणी लिहितो, गाणी गातो, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवतो आणि अशा वेगवेगळ्या कला त्याच्यामध्ये असतात. पण आता तुम्ही विचार करा, पूर्वीच्या काळीपासून मनुष्य जेव्हा अशा वेगवेगळ्या कला करत होता, उदाहरणार्थ जेव्हा तो चित्र काढत होता, तेव्हा तो निवडक गोष्टींविषयी चित्र काढत होता. पण नंतर माणसाने चित्र काढायची पद्धत बदलली. उदाहरणार्थ काय बघा, हे चित्र मनुष्यानं काढलं. कोणीही हा बघा, मग आपण पण मोनालिसा काढू शकतो, है का नाही? ही कोण आहे? आपण आपली काढूया. ही कोण आहे? ही मोना. ही आपली मोना, ही दुसऱ्याची मोनालिसा आहे की नाही? हा, शेजारी शेजारी बसवलंय त्यांना, म्हणजे गप्पा बिप्पा मारायला बोर होतं का नाही? नाही? तुम्ही नका मारायला. आता मला तुम्ही सांगा, जेव्हा ही मी मोनाचं चित्र काढलं, तुम्हाला काही वावगं वाटलं? तुम्ही म्हणला ठीक आहे, काढलं असेल, छान आहे. छान आहे की नाही? कुणाचं चांगलं आहे? हा, मग तुम्हाला तेच म्हणावं लागेल. पण तुम्ही विचार करा, जेव्हा लिओनार्डो दा विंची नावाचे खूप प्रख्यात चित्रकार बनून गेले, त्यांनी मोनालिसाचं चित्र काढलं. आपलं एवढं चांगलं नाही, पण काढलं आपलं, बरं आहे. ठीक आहे. तर हे चित्र आज जगप्रसिद्ध आहे. का जगप्रसिद्ध आहे रे हे चित्र? कोणी सांगू शकेल? असं काय आहे या चित्रामध्ये जे त्याला वर्ल्ड फेमस बनवतं? समजत नाही की बाहेर असते का हे अच्छा, तर ती जी महिला आहे, चित्रामधली जी महिला आहे, तिचा भाव समजत नाही की तिच्या चेहऱ्यावर काय भाव आहे. ती आनंदी आहे, दुःखी आहे, काय भाव आहे हे कळत नाही. का बरं फेमस? तुम्हाला माहितीये का? तर तिला आयब्रो पण होते. हा, आयब्रो पण नव्हते ना तिला. तिला आयब्रो नाही येत असं म्हणताय. बघा, आयब्रो काढायचे राहिले, कलर सांगला. का बरं फेमस तुम्हाला माहितीये का? ही पेंटिंग एवढी जुनी आहे, त्याच्यावर लोकांनी पीएचडी केलेली. का करत असतील लोक अभ्यासाचा? का ते एवढं फेमस आहे? कोण सांगू शकेल? तर तेव्हा आपण असं वेळ होती. सामान्य माणसाची चित्र काढलं होतं. हा, कारण हे पहिलं आत्ताच्या समाजात माहिती असलेलं चित्र आहे, पहिलं मनुष्याचं चित्र आहे. त्याच्या अगोदरपर्यंत सामान्य मनुष्याचं चित्र काढलं जात नव्हतं. मग कोणाचं काढायचं चित्र? चित्र काढायचं तर ईश्वराचं, किंवा ईश्वराचा अवतार कोण रे? राजा. राजा राणी त्यांची जी काही कुटुंबीय असतील सगळे दैवी आहेत ना. मग चित्र काढायचं तर राजाच, कथा लिहायची, स्टोरी लिहायची, गीत लिहायचं, गायक त्याच्याबद्दल गायचं. कोणाबद्दल? एकतर ईश्वराबद्दल, नाहीतर राजाबद्दल. सामान्य मनुष्याबद्दल कोणी लिहित नव्हतं, कोणी चित्र काढत नव्हतं. मग जेव्हा लिओनार्डो दा विंचीनी जेव्हा हे चित्र काढलं, तेव्हा लोक त्याला म्हणले, बाबा बाबा, तू तर काय मोडला? नियम मोडला. आता काय होणार? आता तू मरणार, आता तुझ्यावर देवीचा कोप होणार, आता तुला रगतपिती फुटणार, आता तुझं असं होणार, तुझ्या घरावर वीज पडणार. तो म्हणला, बघू काय होते. काही झालं नाही. त्यांनी अजून एक चित्र काढलं, त्यांनी अनेक चित्र काढली, त्याला काही झालं नाही. आता लोकांनी विचार करायला सुरुवात केली की आम्हाला जे आतापर्यंत सांगितलं जात होतं की जर तुम्ही कुठल्याही प्रकारची कला ही ईश्वर किंवा राजाला सोडून केली तर तुमच्यावर असा असा परिणाम होतील, हे काही होताना आपल्याला दिसत नाही. हेच कला शाखेतलं आपण बोललो. तसंच आपण जर बघितलं तर आपल्याला मेडिसिन मध्ये, ऍस्ट्रॉनॉमी मध्ये, एज्युकेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर काय झालेलं दिसलं? बदल होताना. उदाहरणार्थ आज मेडिकल सायन्स खूप ऍडव्हान्स लेवलला डेव्हलप आहे. का डेव्हलप आहे? कारण आपण ऑपरेशन करू शकतो. आपल्याला बॉडीची खूप डिटेल माहिती आहे सायन्सला, मेडिकल सायन्सला. का शक्य झालं? कारण कुणीतरी पूर्वीच्या काळी शरीर विच्छेदन करून शरीरामध्ये काय काय आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. 13व्या शतकाच्या अगोदर त्याला परवानगीच नव्हती शरीराचं विच्छेदन करायला. काय म्हणतात त्याला? इंग्लिश शब्द काय? पोस्टमार्टम नाही रे, डायसेक्शन. हा फाडायचं रे, म्हणजे सारं. परवानगी नव्हती. का? त्याचं लॉजिक होतं, कारण ईश्वरानं तुम्हाला जसं पाठवलेलं आहे तसंच तुम्ही ईश्वराकडे परत गेलं पाहिजे. म्हणजे शरीराला, बॉडीला कुठल्याही प्रकारे तुम्हाला हात लावता येत नव्हता. आता मला तुम्ही सांगा, जर बॉडी कोणी उघडून बघितलीच नाही
तर त्याला आत काय काय आहे ते कसं कळेल? आणि मग 14व्या शतकानंतर त्याच्याबद्दल लोकांनी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग वेगवेगळ्या शरीरातले अवयव कोणते असतात, इंद्रिय कोणते असतात, त्याची कार्य काय असतात, कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला कोणता आजार होतो, तो आजार झाल्यानं काय होतं, याचा हळूहळू अभ्यास लोकांनी करायला सुरुवात केली. एवढंच काय, खगोलशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला वैज्ञानिक क्रांती आलेली दिसते. काय क्रांती आली आहे खगोलशास्त्रामध्ये? तर आपल्याला बघायला मिळतं की पूर्वीच्या काळी जो सिद्धांत होता, काय सिद्धांत होता बाबा पूर्वीच्या काळी? तर पृथ्वी भोवती पूर्ण सूर्यमाला फिरते. पृथ्वी भोवती कोण फिरतो? सूर्य फिरतो. नाही, लोकांनी चॅलेंज केलं नंतरच्या काळात. आता हे कुठल्या तरी ग्रंथात लिहून ठेवलं होतं. दुसऱ्या शतकामध्ये एक ग्रंथ लिहिला गेला होता. त्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं की पृथ्वी हा पूर्ण विश्वाचा सेंटर आहे, कारण इथं देव राहतो आणि सगळं विश्व त्याच्या भोवती फिरतं. सूर्य, सगळं सगळं ग्रह तारे. का? कारण एखादा व्यक्ती बसला असेल एका दिवशी रात्री, बसला असेल आकाशात बघत असेल वरती, आणि मग त्याला दिसलं की अरे एक तारा इकडनं बघ, चंद्र इकडनं बघ, आणि मी इथं बसलो, असं 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 गेलं, तिकडे गेलं. दुसऱ्या दिवशी पण तो बसला, त्याला इकडून उगवलेलं दिसलं, तिकडे गेलेलं दिसलं. मग तो असंही बसलेलाच होता. त्याला वाटलं अहम ब्रह्मास्मी, मीच आहे ईश्वर, म्हणजे ईश्वर इथे राहतो. आणि मग तो असं म्हणला की पृथ्वी भोवती सगळं युनिव्हर्स फिरतं. पण मग नंतर विशेषतः कोपर्निकस असतील किंवा त्याच्यानंतर आलेले केपलर असतील, गॅलिलिओ असतील, यांनी त्याला सायंटिफिकली काय केलं, टेस्ट करायचा प्रयत्न केला. गॅलिलिओने दुर्बीण बनवली, दुर्बिणीत त्यांनी बघितलं, आणि दुर्बिणीतनं त्यांनी बघितल्यानंतर त्याला कळलं की अरे नाही नाही, आपली सूर्यमाला आहे, त्याचा सेंटर सूर्य आहे, आणि सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतायत, ना की पृथ्वीभोवती सूर्य फिरतात. मग जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा विचार मांडला त्यावेळेस त्याला जेलमध्ये टाकलं, कारण त्यांनी काय केलं होतं, प्रस्थापित विचारांच्या विरुद्ध त्यांनी मत मांडलं होतं. प्रस्थापित विचार शेकडो वर्ष तिथे होते, आणि त्याला काय मानलं जात होतं, प्रमाण मानलं जात होतं, की जे ग्रंथात दिलंय ते प्रमाण आहे, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. मग हे लोक म्हणायला लागले, आम्ही जे ग्रंथात लिहिले ते मान्य करणार नाही, आम्ही अनुभव घेणार, बघणार, आम्ही अनुभव घेणार, आम्ही ज्ञानेंद्रियातून जे आम्हाला ज्ञान मिळतंय तेच विश्वास ठेवणार. आणि मग हळूहळू अशा प्रकारे ऍस्ट्रॉनॉमी मध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिसर्च झालेला दिसला. इझॅक न्यूटन यांनी फिजिक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर गोष्टींमध्ये चेंज केला. आठवलं की न्यूटन पण माहिती आहे ना, हा सफरचंद वाला. मग ईश्वर नाही पाठवत, तो झोपला होता ना झाडाखाली, खाली पडला त्याच्या डोक्यावर ऍपल, तर तो हे नाही म्हणला खाऊन मोकळा होईल, हा देवाची करणी मला फुकट मिळाली. तो म्हटला गुरुत्वाकर्षण शक्ती असते, कशी असते, किती असते, ह्याचा त्यांनी शोध लावला. 3 लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे 3 मोशनचे लॉज, गतीचे नियम त्यांनी मांडले, आणि त्यांनी सायन्स बदलून टाकलं. आता या सगळ्याचा जर विचार केला, म्हणजे खगोलशास्त्र असेल, फिजिक्स असेल, बायोलॉजी, मेडिकल सायन्स असेल, त्याच्याच बरोबर आर्ट्स असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय होताना दिसतं, तर आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणावर धार्मिक अभ्यास होता, धार्मिक मोठ्या प्रमाणावर जी धर्मशास्त्र लिहिली गेली होती, जो गूढवाद धर्म निर्माण करत होता, त्याला त्यांनी चॅलेंज करायला सुरुवात केली. आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की अशा समाजात दिसणाऱ्या घटनांच्या गोष्टींची कारण ही सामाजिक असू शकतात आणि सायंटिफिक पण असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या गावामध्ये काय साथ पसरलेली, तर जुन्या काळी लोक काय म्हणायचे, देवाचा कोप झाला आणि त्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर साथ पसरली. आता लोक म्हणतात नाही नाही, कुठलं इन्फेक्शन आलंय, डेंग्यू आलाय, मलेरिया आलाय, चिकनगुन्या आलाय, कुठली साथ आली आहे, त्याच्या विरुद्ध काय औषध उपचार आहे, ह्याची चर्चा झाली. सायन्स आणि रिलिजन एकमेकांच्या इथे उभा राहिलेला आपल्याला दिसतो. आणि मग लोक विचार करायला लागली की ही जी सायन्स आहे, हे जे मोठ्या प्रमाणावर विज्ञान विकसित होत आहे, या विज्ञानाच्या क्रांतीमुळे व्यक्तीमध्ये अनेक बदल झाले. काय बदल झाले? तर आता व्यक्ती काय करायला लागला, विवेकवादी झाला.
बरोबर आहे. तार्किक विचार करू लागला. व्यक्ती अनुभवाच्या आधारावर अनुभवता जन्य विचार मांडू लागला. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आपल्याला होताना दिसला. आणि हे सगळं कशामुळे झालं रे? जी आपण सगळी चर्चा मांडली ती समाप्त करू शकतो. काय काय झालं? मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे? त्याच्यामध्ये बदल झाला आणि म्हणून हा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. उदाहरणार्थ सगळ्यात छान एक्झाम्पल त्याचं तुम्हाला देतो. एक ऑलरेडी दिलेले. आता तुम्ही विचार करा, खगोलशास्त्राचा आणि भौतिक शास्त्राचा विकास झाल्यामुळेच मोठमोठ्या जहाजा बांधू शकले गेले. जहाज बांधण्यासाठी फिजिक्सचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आणि जहाज एका ठिकाणावर महासागरावर ओलांडून दुसरीकडे नेण्यासाठी तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमीचं नॉलेज पाहिजे. त्याशिवाय तुम्ही दिशा कशी ठरवणार? बरोबर आहे की नाही? दुसरं एक्झाम्पल, प्रिंटिंग प्रेस आणि छापखाना आहे की नाही? छापखान्याचं महत्व अनन्य साधारणीय या कालखंडात. कसं? बघा ना, पूर्वीच्या काळी ज्ञान हे मौखिक स्वरूपात होतं. की एखादं ज्ञान आहे तो एक पिढी दुसऱ्या पिढीला ऐकून ऐकून लक्षात ठेवून सांगत होते. कारण लिखाणाच्या स्वरूपामध्ये एखादं पुस्तक लिहिलं तर ते हँड रिटन लिहावं लागायचं. मग त्याचं स्प्रेड कसा करायचा? खूप डिफिकल्ट. आता छापखाना आला, एकदाच लिहायचं आणि त्याच्या प्रिंट काढायच्या. आता एक पुस्तकाची 2 पुस्तकं करायला एकेकाळी महिनोन महिने लागायचे. आता एका दिवसामध्ये शेकडो पुस्तकं छापली गेली. त्यामुळे 2 गोष्टी झाल्या. ज्ञानाच्या प्रसाराचा वेग वाढला आणि दुसरी गोष्ट झाली ज्ञान उपलब्ध झालं. आणि तिसरी गोष्ट झाली ज्ञान स्वस्त झालं. जर एखादं पुस्तक लिहायला 6 महिने लागतात तर ते पुस्तक महाग असणार ना, फक्त श्रीमंतच लोक विकत घेऊ शकतात. पण एका दिवसात जर 6 पुस्तकं बनत असतील तर त्या पुस्तकाची किंमत कमी होईल, अनेक लोकांपर्यंत ते पोहोचेल, उपलब्धता पण झाली, स्वस्त पण झालं आणि त्यामुळे ज्ञानाचा प्रसार झाला. आणि त्यामुळे हे जे सायंटिफिक टेम्पर आहे, हे जे नवीन नवीन गोष्टी घडत होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि आपल्याला हा बदल झालेला आणि कळतंय का? मग हा जो बदल आहे या बदलामुळे आपल्याला समाजामध्ये पुढचा कालखंड येताना दिसतो आणि त्या कालखंडाचं नाव आहे काय? त्या कालखंडाचं नाव आहे धर्म सुधारणेचा कालखंड. पहिल्या युनिट मध्ये होतो आपण. पहिल्या युनिटचं नाव काय होतं? अरे आठवतंय ना? हा, पहिल्या याच्यात होते. 14व्या शतकात आला होता पुनर्जागरण पुनरुत्थान कालखंड. बरोबर. इंग्लिश मध्ये अरे इंग्लिश मध्ये रेनेसान्स. हा, इंग्लिश नाव लक्षात ठेवायचं, हळूहळू लक्षात राहतील. पण त्यासाठी स्पेलिंग पण लक्षात ठेवायचं बरं त्याचं. अवघड रेनेसान्स म्हणजे RENASS असलं काही चुकीचं स्पेलिंग लिहून यायचं नाही. आपल्याला शक्यतो गरज लागणार नाहीये इंग्लिश शब्द लिहायचे, पण माहिती असलेलं चांगलं. मग आता 14व्या शतकाचा कालखंड झालेला आहे आणि त्याचा पुढचा टप्पा कोणता येणार आहे आता? धर्म सुधारणाचा काल. ठीक आहे, चल बरोबर. मग आपल्या मोनाला बाय म्हणूयात का? बाय म्हणा आपल्या मोनाला. अरे म्हणा, आपल्या मुलाला म्हणा, दुसऱ्यांच्या मुलाला भांडणार काय म्हणा. तर मग आता विचार करा, 14व्या शतकामध्ये अशा काही घटना घडल्या. वाणिज्य क्रांती झाली ज्याची गरज म्हणून आपल्याला वैज्ञानिक क्रांती झालेली दिसते. मला गरज आहे की दुसऱ्या प्रदेशातून मला वस्तू आणायचे, माझ्या वस्तू दुसऱ्या प्रदेशात न्यायचे, रस्ता बंद आहे, सागरी मार्गाने जायचंय, छोटी बोरी होडी माझ्या उद्योगाची नाही, मोठी जहाज बांधायचे, मला फिजिक्स डेव्हलप करायला लागेल. मला रस्ता चुकता कामा नये.
वास्को द गामा काय पहिला व्यक्ती नाही जो निघाला आणि पोहोचला. शेकडो खलाशी निघाले, शेकडो खलाशी हरवले, समुद्रात महासागरात कुठेतरी चुकले, भटकले आणि मेले. आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजी नॉमी ज्याला म्हणतात, खगोलशास्त्र ज्याला म्हणतात, त्याच्यावर मोठा विकास झाला. कंपास मधले अनेक गोष्टींची आपल्याला तिथे चर्चा झालेली दिसते. आता हे जे ज्ञान मला मिळालेले ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. रिस्ट्रिक्शन आहे मग प्रिंटिंग प्रेस आपल्याला डेव्हलप झालेली दिसते. प्रिंटिंग प्रेस डेव्हलप झाली म्हणून शिक्षण सामान्य लोकांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली. अदरवाईज सिलेक्टेड लोकांपर्यंत ते रिस्ट्रिक्टेड होतं आणि हळूहळू लोकांमध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन पसरू लागला. म्हणून त्याला आपण म्हणतो वैज्ञानिक क्रांती. वाणिज्य क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती या 14व्या शतकात घडलेल्या घटनांमुळे निद्रिस्त समाज जागृत होऊ लागला आणि म्हणून आपण त्याला म्हणतो पुनर्जागरणाचा कालखंड. आणि त्यातलं महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे लोकांमध्ये जागृत झालेली वैज्ञानिक दृष्टिकोन. आता हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हा कोणाला चॅलेंज करणार आहे लॉजिकली? येस, कोणाला चॅलेंज करणार आहे? धर्म सुधारणांना, धर्माला चॅलेंज करणार आहे. तो कसा करणार आहे, काय करणार आहे ह्याची चर्चा आता आपल्याला करायची आहे. पण त्याच्या अगोदर आपण आतापर्यंत जे पण सगळं बोललो त्याची एक क्विक उजळणी करूया. म्हणजे मी करूनच दाखवली, पण आपल्या नोट्स मध्ये काय लिहिले ते एकदा वाचूया. चल, ठीक आहे. बरं, आता समजून घेऊया की याचा परिणाम आपल्याला समाजामध्ये पुढच्या घटनेवर दिसतो. 14व्या-15व्या शतकामध्ये समाजामध्ये जागरूकता निर्माण होते आणि जी वैज्ञानिक क्रांती झालेली त्याच्यातून जो समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पसरायला सुरुवात झालेली ते चॅलेंज करतायत धर्मांना. धर्मानं निर्माण केलेलं ज्ञान, धर्मानं सांगितलेल्या प्रथा, परंपरा, श्रद्धा, भावना या सगळ्यांना त्यांनी चॅलेंज करायला सुरुवात केली. आणि ही चॅलेंज करत असताना आपल्याला जे महत्वाच्या गोष्टी दिसतात ते म्हणजे 15व्या आणि 16व्या शतकामध्ये धर्माची जी ज्याला आपण म्हणूया मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली हायरार्की बेस्ड ऑर्डर आहे. म्हणजे आपण युरोपाचा फोकस करतोय म्हणून ख्रिश्चन धर्मावर आपण फोकस करत आहोत, कारण युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म होता. तर पोप हे सर्वात मोठे धर्मगुरू आणि पोप यांच्या नंतर असणारी जी धार्मिक ज्याला आपण म्हणूया मोठ्या प्रमाणावरची जी हायरार्की आहे ती. आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की समजा पुण्यामध्ये एक चर्च आहे.
त्या चर्चमध्ये कोणीतरी धार्मिक अधिकारी असतील, बरोबर आहे. आणि मग त्यांचं रिपोर्टिंग कोणाला तरी, त्यांचं रिपोर्टिंग त्यांच्यावरती रिपोर्टिंग, असं असं करत करत जेव्हा रोम मध्ये असणाऱ्या या व्हॅटिकन सिटीमध्ये असणाऱ्या जे सगळ्यात मेन चर्च आहे जिथे पोप असतात त्यांच्यापर्यंत त्यांची हायरार्की जोडली. अशी इलॅबोरेट सिस्टीम त्याला चॅलेंज करायला सुरुवात आहे. धर्म हा राज्य व्यवस्थेला सपोर्ट करतो आणि राज्य व्यवस्था धर्म व्यवस्थेला सपोर्ट करतो, हे लॉजिकल आहे. हे लोकांना तिथे समजायला लागलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर पोपची अथॉरिटी, पोपने निर्माण केलेल्या व्यवस्थेची अथॉरिटी, त्याच्यावर चॅलेंजेस निर्माण झाले. म्हणजे विशेषतः त्याला आपण असं म्हणूया कॅथलिक चर्चच्या अथॉरिटीवर लोकांनी प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली. मग कोण आहेत ही लोक? तर ही लोक कोणी बाहेरची नव्हती, हे ख्रिश्चन धर्मीयच व्यक्ती होते, जे धर्माला मानणारे होते पण त्यातल्या धर्मातील अनिष्ट प्रथा आणि परंपरांना विरोध करतात. मग कोण कोण आहेत बरं हे लोक? तुम्ही जर इथं बघितलं तर मार्टिन ल्युथर किंग, कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल, जॉन केल्विन, उरिक झेंगली, ही वेगवेगळी त्यांची नाव आहेत. मग हे कोण होते? हे त्या त्या ठिकाणचे रिलिजियस लीडर्स होते. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या धर्माकडे, स्वतःच्या धर्माकडे बघितलं, ख्रिश्चन धर्माकडे बघितलं, तर त्याच्यामधल्या अनेक परप्रथा, परंपरा, अनेक ज्याला आपण म्हणूया पद्धती, ह्या चुकीच्या आहेत, ह्याची गरज नाहीये, ह्या सुधारल्या पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. अशा कोणत्या कोणत्या आहेत? तर त्यातली एक इंटेलिजन्स सिस्टीम नावाची सिस्टीम होती, युरोपामध्ये फार प्रसिद्ध होती, भोगवादी व्यवस्था त्याला असं म्हटलं जातं. त्याचा त्यांनी सडकून विरोध केला. काय होती ही भोगवादी ज्याला आपण म्हणूया सिस्टीम, ते आपण समजून घेऊया. पण ते समजण्याच्या आधी एक उदाहरण घेऊया, कारण तुमच्या वेळी बरेच लोक म्हणत असतील सर काय जुन्या विचाराचे लोक होते, आम्ही किती प्रगत. मग हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आणि तुम्हालाच मी तो प्रश्न विचारतो. जर तुम्ही रस्त्याने जात असताना मांजरीने तुमचा रस्ता कापला, आडवी गेली, तर तुम्ही काय करा? मांजर जर रस्त्यावर आडवी गेली तर तुम्ही काय करा? अरे तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे चांगले लोक आहात, तुम्ही नाही रे, इन जनरल. असं जेव्हा पण आता आपण इथून समजून घ्या, जेव्हा आपण मी वर्गात असं विचारलं की तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही बेस्ट आहात. इन जनरल सोसायटीमध्ये लोक काय करतात असं ते विचारायचं असतं. काय करतात? रस्ता बदलतात किंवा जातच नाहीत, ते परत येतात किंवा माझ्यासमोर माणसं गेली समजा, मी दुसऱ्या माणसाची वाट बघत तुझं वाटोळ होऊ दे, माझं नंतर होऊ दे. हा, मग अजून काय करतात लोक? कोणी 5 पावलं मागे येतं, हा, कोणी काय करतं, वेगवेगळ्या गोष्टी, बरोबर की नाही? तुम्हाला माहिती नाही स्टोरी कुठून आली? हे असं करतात हे तर माहिती आहे तुम्हाला, ते स्टोरी कुठून आली त्याची स्टोरी सांग, थोडक्यात सांग. बरं, जुन्या काळी एक कुटुंब राहत, ठीक, गरीब होते बिचारे, फारच हालाकीची परिस्थिती, खायला नव्हतं. आणि मग ते एकदा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होते, तेव्हा लहान मुलं होती त्यांच्याबरोबर. त्या लहान मुलाला रस्त्यामध्ये एक मांजर दिसतं, छोटस पिल्लू होतं मांजरीच. ते लहान मुलं म्हणलं की एक पिल्लू घेऊयात का आपल्याकडे? तर त्याचे आई वडील म्हणले असतील नको बाबा, आपलीच खाण्याची भ्रांत आहे, त्याला घेऊन काय करतो? ते आता लहानच बाळ वाटतं. ते म्हणले नाही नाही घ्यायचं, छान आहे, खूप मस्त आहे, असं आहे तसं आहे, ह्याच्याकडे बघितलं की मला फार छान आहे. मग शेवटचं लहान बाळ म्हणतात, ते म्हणते घे बरोबर, चल. घेऊन गेले, घरी पोहोचले आणि बघता बघता त्यांची परिस्थिती सुधारायला लागली. घरामध्ये सुबद्धता यायला लागली. आता एखाद्याचं चांगलं झालं हे सगळ्यात पहिलं कोणाला कळतं? शेजारच्या. शेजारची बाई बघितली होती, अहो ह्यांचं लय चांगलं चाललं. कशामुळे हो? त्यांनी अनालिसिस केलं, काय कामच नसतं आयुष्यात. मग ते म्हणले जेव्हापासून यांच्याकडे मांजर आलंय ना, त्यांचे दिवस बदलले. म्हणजे मांजरातच काय केलंय, म्हणजे आपल्याला पण मांजर पाहिजे, दूध. आपलं डबल चांगलं झालं पाहिजे ना. मग त्याने त्याच्या घरातल्या माणसाने 2 मांजर आणली. बघता बघता त्यांचं पण चांगलं व्हायला. आता हे कुणाला कळणार? आणि ते कुणाला कळणार? बघता बघता अख्ख्या मोहल्ल्यामध्ये सगळेजण काय म्हणले, ते मांजर आलं की चांगलं असतं, सगळेजण मांजर आणायला. असं बघता बघता सगळ्या गावात
लोक मांजरं पाळायला लागली. सगळ्या जिल्ह्यात, सगळ्या तालुक्यात, सगळ्या राज्यात लोक काय पाळायला लागली? मांजर पाळायला लागले. कारण लोकांचा काय विश्वास होता, मांजर आपण पाळलं तर काय असतं, चांगलं असतं बाबा. आता आपल्याकडे पण विश्वास नाही का, प्रत्येक प्राण्यामध्ये आपण ईश्वराचा अवतार बघतो, एखाद्या ईश्वराचं वाहन असतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. भावना आहे लोकांची, लोक करायला लागले. पण आता याचा परिणाम काय झाला बघा. आता माझं जर चांगलं होतंय तर मी एका ठिकाणी जाणार नाही, किंवा उलटा विचार करूया, जर आपण संकटात असलो तर आपल्याला कोणाची आठवण येते? अरे देवाची. आता तुम्हाला येत नाही कारण अजून परीक्षा लांब आहे. प्रिलिम जवळ येऊ द्या, रस्त्यातले सगळे देव तुम्हाला दिसतील. शेंडूर लावलेल्या देवाला पण तुम्ही म्हणाल, लक्षात ठेव रे बाबा. आहे का? कारण संकटात आहे म्हणून. आता मनुष्य संकटात नाही म्हणलं की त्याला जरा देवाची कमी आठवण यायला आहे. चर्च मधला फुटबॉल ड्रॉ झाला, लोक चर्च मध्ये नाही ना. आता हे चर्च मधल्या लोकांना जाणवायला लागले की आपल्याकडे लोक कमी येत आहेत. आता लोक कमी येतात म्हणजे दोन नुकसान, पैसे मिळेल, लोक टॅक्स भरेना, 6 रुपयातला 1 रुपया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर लोक येतच नाही तर लोक आमचं ऐकतील का? आता मग धर्माचे जे कोणी धर्म अधिकारी होते, ते लोक होते, ते गेले राजाकडे. राजाला म्हणायला लागले, राजा बघ काय झालं, लोक येत नाही आमचं. राजा म्हणले, भाऊ तुझं तू बघ, मला काय सांग. तो म्हणला, मी सांगू का लोकांना तू देवाचा अवतार नाही? बोलला, अरे असं नाही करणार, आपण दोघं भाऊ आहे. दोस्त आहे. मग तुझं नुकसान, माझं नुकसान, मग तू काळजी घेतली पाहिजे. मग राजा म्हणला, डोंट वरी. काय करणार? राजा येतो, राजाकडे सैन्य आहे. राजाने सैन्याला आदेश दिला, दिसली मांजर मारणार. जो मांजर पाळतो, जो मांजरीला प्रोटेक्शन देतो, जो मांजरीला खायला देतो, जो कुठे दिसली मांजर मारायची, जो तिच्या बरोबर दिसतो त्याला पण मारायचं. आता राजाने आदेश काढला, शेवटी राजादेश आहे, सैन्य आहे राज्याकडं. आता लोक काय करतील? काय करतील? ज्यांनी ज्यांनी मांजर पाळली होती त्यांनी त्यांनी मांजरी सोडून दिली. आता राजाचं सैन्य भरायला लागला, दिसली मांजर मारून टाक. आणि राजाने काय सांगितले, जो दिसेल मांजरी बरोबर त्याला पण मारा. आता तुम्ही विचार करा, तुम्ही रस्त्याने चाललाय, समोर एक मांजर आलं, पलीकडे राजाचे सैनिक उभे राहिले, तुम्ही काय करा? बॅक टू पॅव्हिलियन. कारण राजाचे सैनिक काय म्हणतील, हेच मांजर आहे, ह्यालाच मारा. आणि म्हणून लोक मांजरापासून दूर जायला लागली. हळूहळू जे मांजर शुभ शकून होतं ते मांजर अपशकून झालं. बघा इंटरनेटवर शोधा, ही स्टोरी तुम्हाला सापडेल. कसं झालं मांजर शुभ शकूनचं अपशकून, ही अशी स्टोरी आपल्याला तिथे बघायला मिळते. आता तुम्ही म्हणाल, सर हे असं आपण मान्य करतो, हो आपल्याकडे पण आहेत असे विचार. पण मग त्यानंतर काय केलं चीफ त्यांनी माहितीये का? जी तिथली धर्मव्यवस्था होती ती म्हणली की तुम्हाला शुभ शकुनांची गरज नाही. आपलं चर्चच तुम्हाला काय करू शकतो, पापातून मुक्त करू शकतो, तुमचं शुभ आपोआप होईल. कसं करायचं पापातून मुक्त? कारण पाप तर तुम्ही केलंय ना. कोण आहे असा जगात ज्यांनी पाप केलं नाही? सगळ्यांनीच केलंय कुठलं ना कुठलं पाप. पण काळजी करू नका, आपल्याकडे एक सिस्टीम आहे, इंटेलिजन्स सिस्टीम. त्याच्यात काय करायचं, चर्चमध्ये जायचं, तुम्ही कोणतं पाप केलंय ते तिथल्या फादरला सांगायचं. त्याच्या आतमध्ये बसलेला असतो, त्याला सांगायचं मी हे केलं. मग तो सांगतो किती मोठं तुझं पाप आहे, आणि त्यानुसार तो किती फाईन भरला पाहिजे. मग तेवढा फाईन कुठं भरायचा? तुम्ही चर्चमध्ये भरायचा, त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं, तुमचं पाप कमी होईल. आता काय लोक म्हणतात, काय बाळ मूर्खच आहे. आपण पण करतो का हे? नाही का, गंगेमध्ये जाऊन डुबकी मारायची. काय म्हणतात रे, काय गंगेमध्ये जाऊन डुबकी मारायची? पाप धुतलं जातं, आहे की नाही? थांबा आता पुढच्या वर्षी नाशिक मध्ये काय येणार आहे, कुंभमेळा. का जायचं रे बाबा कुंभमेळ्यामध्ये लोकांना? हा गंगा लांब आहे ना, मग गोदावरीत जायचं. गोदावरी दक्षिण गंगा आहे, मग तिथे जाऊन काय करायचं? हा पाप धुवायचं. आधी करूच नका ना, पण नाही आधी करायचं मग धुवायचं. बरोबर आहे. प्रत्येकाच्या ठिकाणच्या बिलीफ सिस्टीम आहे. आपल्याला दुसऱ्याची वाईट वाटते किंवा चुकीची वाटते, आपल्याकडे पण त्याच प्रकारचे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनात असते. राहू द्या, जाऊ द्या, बाजूला आहे. बरोबर की नाही? म्हणजे काय करायचं, तुम्ही जर पास विकत घेतला कारण तुम्ही कुठले तरी भोग भोगले, भोग भोगल्यामुळे पाप होतं, तर ते पाप जर कमी करायचं असेल तर तुम्ही काय करा, फाईन भरा, पास विकत घ्या, आणि त्यातून तुमचं काय होईल, पाप कमी होईल. ही इंटेलिजन्स सिस्टीम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युरोपमध्ये पसरली होती आणि याच्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू जनरेट करत होते.
चर्च ही एकेकाळी चर्च ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यवस्था होती. तुम्ही विचार करा, चर्च राजाला पण घाबरत नव्हते. का बरं? अरे कारण राजा एका राज्याचा राजा आहे. चर्च युरोपभर पसरलंय ना. चर्च म्हणजे ना प्रार्थना स्थळ म्हणत नाही मी. चर्च म्हणजे त्याला धर्मव्यवस्था असं आपण म्हणतोय. ख्रिश्चन धर्मव्यवस्था ही युरोपभर पसरलेली मध्ययुगीन कालखंडात. राजा तर एका राज्याचा राजा आहे. राजा एका राज्याचा राजा असल्यामुळे राज्यातलं राजधन त्याचं आहे. पण चर्च हे पूर्ण युरोप आणि जगभरात पसरते. आता त्या काळात म्हणून युरोपमध्ये पसरलेले श्रीमंत कोण आहे? सर्वात श्रीमंत होती चर्च व्यवस्था. आणि त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर करप्ट पण झाली. आणि ह्या करप्शनच्या विरुद्ध, या इलॉजिकल भोगव्याधी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला त्या या धर्मसुधारका. हे धर्माचे अनुयायीच होते. आणि त्यामुळे त्यांना ईश्वर मान्य होता. त्यांना धर्माची गरज वाटत होती. पण ते म्हणत होते धर्मामध्ये असणाऱ्या या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत याच्यातून तुम्ही काय करताय? फक्त धर्मसंस्थेतले काही निवडक लोक जे पुरोहित वर्ग आहे, जो पौराहित्य करतो, त्यांनी सगळी आर्थिक आणि सामाजिक सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित करून घेतली आहे आणि तो पूर्ण भ्रष्टाचारी बनलाय. अशा लोकांपासून धर्माला सोडवलं पाहिजे. म्हणून त्यात त्यांनी सांगायला सुरुवात केली, सुधारणा. धर्मामध्ये काय आणली पाहिजे? सुधारणा आणली पाहिजे. आणि ती आणण्यासाठी त्यांनी त्याच्या विरुद्ध मांडले आंदोलन, प्रोटेस्ट सुरू केली. आता जे धर्माधिकारी होते, मूळ धर्माधिकारी पोप यांनी बघितलं की अरे हे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणचे, त्या ठिकाणचे मोठे त्या काळातले धर्म सुधारण्याचे नेते. तर पोप आणि वेगवेगळ्या कालखंड पण. मग पोपने काय केलं? पोपने यांना धर्मातून हाकलून दिले. धर्म बाहेर काढून टाकलं. पण हे काही एकटे व्यक्ती नव्हते, ते एक विचार पण. आणि तो विचार मानणारा एक मोठा वर्ग, एक मोठा सामाजिक समूह त्यांच्या मागे उभा होता. मग जेव्हा यांना त्यांनी धर्मातून बाहेर काढून टाकलं तर त्यांच्याबरोबर त्यांना मानणारा मोठा अनुयायी वर्ग पण त्यांच्याबरोबर गेला. कारण हे लोक धार्मिकच होते. त्यांनी धर्माला काय केलं नाही? अमान्य केलं नाही. ते म्हणजे धर्म चांगलाच आहे. या लोकांनी त्याला काय बनवलं? वाईट बनवलं. आणि त्यामुळे आम्ही धर्म पाळणारच आहे, पण तो सुधारित हवा आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करतो. म्हणून आम्ही धर्मातून बाहेर पडतो, पण आम्हीही ख्रिश्चनच आहोत. पण आम्ही तुमच्यासारखे ख्रिश्चन नाही जे जुना धर्म पाळतात. आणि म्हणून ख्रिश्चनच धर्मामध्ये दोन गट पडले. ख्रिश्चनच आहोत, पण आम्ही जुन्या पद्धतीने ख्रिश्चन धर्म फॉलो करत असो तर त्यांना म्हणलं गेलं कॅथलिक ख्रिश्चन्स. आणि जे लोक याच्या विरुद्ध प्रोटेस्ट करतात, धर्म सुधारणा आणण्यासाठी आंदोलन उभे करतात, प्रोटेस्ट करतात, त्यांना म्हणलं गेलं प्रोटेस्टंट ख्रिश्चन्स. आणि मग आज जर आपण बघितलं तर प्रोटेस्टंटही ख्रिश्चन आहेत आणि कॅथलिकही ख्रिश्चन आहेत. फक्त त्यांच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे. उदाहरणार्थ शिया पण मुस्लिम्स असतात आणि सुन्नी पण मुस्लिम असतात, पण थोडासा त्यांच्यामध्ये बदल आहे. जसं की हिंदू धर्मामध्ये शैव पण हिंदूच असतात, म्हणजे शिवाची भक्ती करतात, महादेवाला म्हणतात. आणि वैष्णव हे देखील हिंदूच असतात, परंतु दोघांमध्ये थोडा थोडासा बदल आहे. आता हिंदू धर्मात तो बदल अगदीच मिटून गेलेला आहे. पण आजही आपल्याला ख्रिश्चन धर्मामध्ये कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये मोठा बदल आपल्याला दिसतो. तर प्रोटेस्टंट हा सेक्ट म्हणजेच ज्याला आपण म्हणतो पंथ कधी निर्माण झाला? तर 15व्या-16व्या शतकात या धर्म सुधारण्याच्या कालखंडामध्ये आपल्याला निर्माण झालेला दिसतो. आणि मग काय त्याचा इम्पॅक्ट आहे? त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पहिला इम्पॅक्ट दिसतो वैज्ञानिक दृष्टिकोन आल्यामुळे धर्म संस्थांमध्ये ज्या अंधश्रद्धा आणि चुकीच्या वाईट परंपरा होत्या आणि त्याच्यासाठी आणलेल्या जे गूढ ज्ञानाचा समर्थन देऊन या परंपरा पाळल्या जात होत्या, त्याला चॅलेंज केलं गेलं. आणि हे चॅलेंज करत असताना मनुष्यानं आपलं इंटेलेक्च्युअल फाउंडेशन तिथे बिल्डअप केलं. बौद्धिक पाया त्यांनी मॉडर्न युरोपचा बौद्धिक पाया तिथे आपल्याला रचलेला दिसतो. बघा काय म्हणतोय आपण? आधुनिक युरोपाचा बौद्धिक पाया आपल्या धर्म सुधारण्याच्या कालखंडामध्ये रचला गेलेला दिसतो. मनुष्य हा समाजाचा केंद्रबिंदू आहे, ना की
आपण असं म्हणूया ही विचार तिथे मांडला गेला. पूर्वीच्या काळी मनुष्य हा सेंटर नव्हताच सोसायटीचा. सोसायटी महत्वाची होती, गाव महत्वाचं आहे, धर्म महत्वाचा आहे, जात महत्वाची, पंथ महत्वाचा आहे. आता लोक म्हणायला लागले नाही, मनुष्य व्यक्ती महत्वाचा आहे. इथून व्यक्ती केंद्रित विचार आपल्याला पुढे मांडला गेला. आणि म्हणूनच पोप आणि चर्चची जे वर्चस्व होतं, मग ते राज्यव्यवस्थेवर असू दे, व्यक्तीवर असू दे, इतर समाजातल्या व्यवस्थांवर असू दे, ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसतं. आणि हेच आपल्याला राज्य व्यवस्थेमध्ये फ्रान्सच्या राज्यक्रांतीत नंतरच्या काळात कन्वर्ट झालेले दिसतं. हेच आपल्याला व्यक्तिगत ज्याला आपण म्हणूया नातेसंबंधांमध्ये विवाह व्यवस्थेमध्ये कन्वर्ट झालेलं दिसतं. धर्माचं वर्चस्व आपल्याला कमी झालेलं दिसतं. आणि शेवटचा महत्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की या धर्मसुधारणांच्या कालखंडामुळे पुढच्या सामाजिक कालखंडाच्या घटनेची सुरुवात झाली. आणि ती घटना आहे प्रबोधन युग. आता ते आपण मगाशी लिस्ट लिहिली होती, त्यात आपण लिहिलं होतं 14व्या शतकात झाला तो पुनर्जागरण, 15व्या शतकात झाली ती धर्मसुधारणा आणि 16व्या शतकात आलं तर प्रबोधन. आता याचा अर्थ असा नाही 14 म्हणजे 14वं शतक असं काही क्रिस्टल क्लिअर नाही. 14व्या शतकापासून सुरू झालं, मग 15व्या शतकाच्या आसपास आपल्याला मोठ्या प्रमाणात धर्मसुधारणा झालेल्या दिसल्या. आणि त्याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून आलं ते आहे प्रबोधन युग. आता प्रबोधन युग नक्की काय आहे, त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये फ्रान्सची राज्यक्रांती कशी झाली, मग औद्योगिक क्रांती कशी आली, आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून युरोपमध्ये सामाजिक आधुनिकता कशी आली, आणि ती समजण्यासाठी आपल्या नवीन एका विद्याशाखेची गरज निर्माण झाली आणि ती लोकांनी निर्माण केली, ती म्हणजे समाजशास्त्र. त्याची चर्चा आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. मग आता आपण जी सगळी चर्चा केली ती अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला इथे दिलेली आहे, पण लगेच वाचून घेऊया. ठीक आहे. काय मग बघा, एकाच मिनिटामध्ये 2च मिनिटामध्ये रिव्हिजन करू आपण काय म्हणतोय की युरोपियन समाज 13व्या शतकापर्यंत निद्रित अवस्थेत होता. का? कारण युरोपामध्ये आपल्याला काय झालं दिसतं, समाज हा बंदिस्त स्वरूपामध्ये होता आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर धर्म व्यवस्थेचा पगडा लोकांच्या विचारांवर आणि लोकांच्या व्यवहारावर होता. 14व्या शतकामध्ये आपल्याला वाणिज्य क्रांती झालेली दिसली, जी शक्य झाली कारण तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण. आणि यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर धर्मातील जो गूढवाद आहे, धर्मातील जी ज्याला आपण म्हणूया वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा आहेत त्या चॅलेंज केल्या गेल्या आणि त्यातून आपल्याला धर्म सुधारणा मांडण्यात आल्या. या धर्म सुधारणांमुळे आपल्याला 16व्या शतकामध्ये प्रबोधन युगाची नांदी आली असं म्हणता येईल. काय केलं 2 तासाचं लेक्चर 3 वाक्यामध्ये संपवायचं. आणि कळलं का? कारण मला जेव्हा उत्तर लिहायचंय प्रश्नपत्रिकेमध्ये तेव्हा मला सगळं 150 शब्दात लिहायचंय ना. पण आता जेव्हा मी तुम्हाला 3 वाक्यात समरी सांगितली, सारांश सांगितला, तर त्याच्या मागे 2 तासात जी चर्चा केली त्यामुळे तुम्हाला ती 3 वाक्य समजलेली. आता पाठ करायचे गरज. तर तुम्हाला माहिती आहे पुनर्जागरण म्हणजे काय, धर्मसुधारणा म्हणजे काय, आणि त्याच्यामुळे प्रबोधन युग येतो हे तुम्हाला माहिती आहे. तर प्रबोधन म्हणजे काय, त्याच्यामुळे फ्रान्सची राज्यक्रांती कशी होती, मग कशी औद्योगिक क्रांती होती, आणि सगळी पुढची चर्चा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करायची. ठीक आहे. मग आपण भेटणार आहोत
सोमवारी 11 वाजता याच ठिकाणी याच वेळेस वेगळ्या आजचे समाचार सराव. धन्यवाद. ऑनलाईन स्टुडंट्स हे मेरे झूम वासिय बघा काही डाऊट आहे का चॅट बॉक्स वापरून करू शकता. जर तुम्ही जेव्हा पीपीटी देता ते तुम्ही जे लिहिता ते पण त्याच्यावर असतं. नाही आता त्यांनी ही पीपीटी दिली कारण कसं आहे जे मी लिहिलंय ते तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी मायक्रो नोट्स जवळ ठेवा. तर त्यातला आता समजा ह्या पूर्ण याच्यामध्ये मला एक छान गोष्ट भेटली ती म्हणजे एम फ्रान्सिस अब्राहिम आणि आता त्याचा आता बघा 2 तासाच्या लेक्चर मध्ये एम फ्रान्सिस अब्राहिम म्हटल्यानंतर आठवायला जर 1 मिनिट लागत असेल तर 1 वर्षानंतर मला आठवणारच नाही. आणि तेव्हा अशा गोष्टी लिहून ठेवायच्या आणि नंतर जेव्हा तुम्ही शेअर करणार तुमची नोट तेव्हा त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता आज लगेच नाही पाठवत पीपीटी. आपला टॉपिक संपला की मग मी आपल्या ई लर्निंगच्या टीमला पाठवेल ते तुमच्या बॅच वरती. ठीक आहे. थांबूयात मग इथे. थँक्यू एव्हरीबडी.